Happy New Year, dear students. May this year bring prosperity and happiness in your life. Dear students, as I told you in a video that we will start our new journey. It means that today we are going to start grammar series. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आज ग्रामर सिरीज चालू करतोय आणि सगळ्यात बेसिक टॉपिक जो आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. आपण हे इन डिटेल शिकणार आहोत. कारण बघा, आपण जर ग्रामरचा विचार केला तर आपल्याला ग्रामरचा विचार करून इन डिटेल ग्रामर शिकावं लागतं. म्हणजे नाऊन हा टॉपिक जरी मी तुमच्यासाठी घेऊन आली असली तरी सुद्धा त्याचे पार्ट्स काय आहे, टाईप्स काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. इट डझंट मीन दॅट तुम्ही स्पोकनचा अभ्यास करत आहे तर हे तुम्हाला कामी नाही आहे किंवा तुम्हाला याचा अभ्यास करायचा नाही आहे. याच्यातून सुद्धा न्यू थिंग्स तुम्हाला मिळतील. सो डोंट वरी. प्रत्येक गोष्ट जी आपण शिकतो ती कधीही वाया जात नसते. त्याचा काही ना काही यूज आपल्याला होत असतो. आणि ग्रामर आणि स्पोकन ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दॅट्स वाय तुम्ही ग्रामरसुद्धा शिकत आहे तर तुम्हाला स्पीकिंगचे पार्टसुद्धा हेल्प त्यामध्ये करणार. आणि तुम्ही स्पीकिंग शिकत असाल तर ग्रामरचे पार्टसुद्धा त्यामध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे. सो आपण स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. सो व्हॉट इज इन टुडेज व्हिडिओ? पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. दिस इज अ व्हेरी बेसिक टॉपिक ऑफ ग्रामर. हा आपला फाउंडेशन आहे ग्रामरचा. आपण असं म्हणायला अडचण नाही की हे सगळ्यात बेस आहे. तर बेस आपल्याला मजबूत करणं खूप गरजेचं असतं. डू यू नो हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीचेस आर देअर इन अ ग्रामर? देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीचेस. आणि आपण आज फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच चालू करतोय इन डिटेल, ते म्हणजे नाऊन. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नाऊन. नाऊन मीन्स व्हॉट? नाऊन मीन्स नाम. नाऊन म्हणजे काय होतं तर नाव. याची डेफिनेशन काय आहे आपण समजून घेऊ आणि स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक टॉपिकचा इन डिटेल अभ्यास करू. बघा, अ नाऊन इज अ वर्ड विच इज युज्ड ॲज द नेम ऑफ अ पर्सन, थिंग, ॲनिमल ऑर प्लेस इज कॉल्ड अ नाऊन. नाऊन कशाला म्हणतो आपण? बघा, आपण एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला, ठिकाणाला किंवा पदार्थाला आपण ज्या नावानं ओळखतो त्याला आपण नाऊन असं म्हणतो. इन अ सिम्पल वे लेट मी टेल यू की आपण बघा नाऊन कशाला म्हणतो. या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण नाव दिलेलं आहे. काही गोष्टी आपण पाहू शकतो, काही गोष्टी आपण पाहू पण शकत नाही. मात्र आपण प्रत्येक गोष्टीला वी हॅव गिवन अ नेम. आपण प्रत्येक गोष्टीला नाव दिलंय, त्यालाच आपण नाऊन असं म्हणतो. जसं हवा, एअर आपण पाहिली का? नाही. आपण भूत पाहिलं का? नाही. आपण प्रेम, करुणा, वात्सल्य पाहिलं का? डोळ्यानं पाहिलं का? नाही. याचा अर्थ की आपल्याला अशी जगातली कुठलीही गोष्ट नाही ज्याला आपण नाव दिलेलं नाही आहे, म्हणजे जे दिसतं किंवा दिसतही नाही. सो त्यालाच आपण काय म्हणत असतो? नाऊन असं म्हणत असतो. फॉर एन एक्झाम्पल, जसं आपण म्हणूया, या ठिकाणी मी भरपूर एक्झाम्पल्स घेतले आहेत. सो बुक असेल, पुस्तक, गर्ल, मुंबई, हॅपीनेस, हे एक्झाम्पलसाठी मी घेतले. तर प्रत्येक गोष्टीला नाव जे दिलं आहे त्याला आपण काय म्हणत असतो? नाऊन असं म्हणतो. चला पुढे जाऊया आपण. टाईप्स ऑफ नाऊन. आपल्याला याचा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं गरजेचं आपल्याला आपण याची डेफिनेशन, आयडेंटिटी बघितली, त्याच पद्धतीने याचे टाईप्स बघणं सुद्धा गरजेचं आहे. सो फर्स्ट वन इज कॉमन नाऊन. कॉमन नाऊन मीन्स व्हॉट? कॉमन नाऊन्स मीन्स की कॉमन नाव जे आपण लोकांना असं कॉमनली ओळखतो, पर्टिक्युलर नाव न घेता. जसं मुलगा असेल, आता मी जर मुलगा म्हटलं तर तुमच्या हे लक्षात येत नाही की नेमकं टीचर कोणत्या मुलाविषयी बोलत आहे. मी जर म्हटलं ट्री, ट्री म्हटलं तर तुम्हाला हे लक्षात येत नाही की नेमकं ट्री कुठली ट्री है ना, टीचर कुठल्या ट्रीबद्दल बोलत आहे. तर अशा प्रकारच्या नाऊन असतात दिलेले, त्यांना आपण कॉमन नाऊन असं म्हणतो. जसं एकाच गटातील वस्तूंना दिलेले सर्वसाधारण नाव. एक्झाम्पल या ठिकाणी घेतलंय मी. बॉय असेल, मुलगा, मात्र कुठला लक्षात येत नाही. गर्ल, मुलगी. बुक, कुठलं बुक लक्षात येत नाही. बर्ड, पक्षी. ॲनिमल, तर हे काय आहे? कॉमन नाऊन आहे. अशा प्रकारचे, जसं मी मोबाईल म्हटलं, मोबाईल जर म्हटलं तुम्हाला कुठला मोबाईल लक्षात येत नाही, दॅट इज कॉमन नाऊन. तर हे आहे कॉमन नाऊन. तुम्हाला कॉमन नाऊन लक्षात ठेवण्याची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे की तुम्हाला त्या गोष्टीविषयी पर्टिक्युलर माहिती समजत नाही किंवा लक्षात येत नाही. नेक्स्ट आहे बघा, सेकंड नंबरला प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन मीन्स पर्टिक्युलर नाव. आपण एखाद्या गोष्टीला दिलेलं विशिष्ट नाव. जसं श्रेयश, इट इज अ नाऊन बट
इट इज अ प्रॉपर नाउन, म्हणजे एका व्यक्तीला, एका मुलाला दिलेलं नाव आहे. जसं मला एक नावाने तुम्ही ओळखता, तुमच्या प्रत्येकाला काही ना काही नाव दिलंय. प्रत्येक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणाला आपण एका नावाने ओळखतो, त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणत असतो. जसं श्रेयश आहे, मनस्वी आहे, स्पॅरो, चिमणी, टायगर. म्हणजे यामधील कुठलंही नाव जरी घेतलं तर तुमच्या लक्षात येतं. मी जर म्हटलं श्रेयश कम हिअर, मी असं म्हटलं, तुमच्या लक्षात येतं की टीचर श्रेयशला बोलवत आहे ना, श्रेयशला टीचरनी आवाज दिला. म्हणजे तुमच्या ज्यावेळेस प्रॉपर एका गोष्टीचं नाव आपण घेतो त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणत असतो. यामधील डिफरन्स जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला खूप इझिली समजतं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, जर ट्री म्हटलं तर कॉमन, आणि मी जर म्हटलं मँगो ट्री, इट इज अ प्रॉपर नाउन. ओके, चला जाऊया समोर. तर आता नेक्स्ट आहे आपलं थर्ड नंबरचं कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की कलेक्टिव्ह नाउन मीन्स ग्रुप. ग्रुप असतो, त्यामध्ये आपण समूहवाचक नाम असं त्याला मराठीमध्ये म्हणतो. जसं व्यक्तीच्या किंवा वस्तूंच्या समूहाला दर्शवतो. आपल्याला जर कलेक्टिव्ह नाउन ओळखायचं असेल तर एक समूह असतो गोष्टींचा. जसं इथे एक्झाम्पल घेतलंय मी, टीम असेल, एक टीम. क्लास असेल, क्लास एक ग्रुप असतो आहे ना. ऑडियन्स काय आहे, एक ग्रुप आहे किंवा खूप साऱ्या लोकांचा एक समूह आहे, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. तुम्हाला सुद्धा अभ्यास केल्यानंतर वेन यू विल डू स्टडी हार्डर देन यू कॅन अंडरस्टँड व्हेरी इझिली दीज ऑल टॉपिक्स. ओके, सो दिस इज अ फर्स्ट आयडेंटिटी ऑफ कलेक्टिव्ह नाउन. इट मीन्स समथिंग इन अ ग्रुप, काहीतरी ग्रुपमध्ये असेल, मग ते व्यक्ती असू शकते किंवा वस्तू असू शकते. ओके, नेक्स्ट इज अबस्ट्रॅक्ट नाउन. अबस्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट, भाववाचक नाम. भावना किंवा गुणधर्म किंवा स्थिती, भावना असतील, जसं आपल्या भावना असतात है ना, जसं प्रेम असेल, करुणा असेल, वात्सल्य असेल, दीज आर अवर फिलिंग्स. आपल्या फिलिंग ज्या असतात, गुणधर्म किंवा स्थिती दर्शविणारे नाम, त्याला आपण अबस्ट्रॅक्ट नाउन असं म्हणत असतो. जसं आपण इथे घेतलं करेज आहे, नॉलेज आहे. आपल्या भावना तुम्ही समजून घेऊ शकता. जसं ममता असेल आहे ना, करुणा असेल, दयाळू असेल, काइंड, तर हे काय आहे, अबस्ट्रॅक्ट नाउन आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या गोष्टी भावना आहेत आपल्या, त्याला आपण अबस्ट्रॅक्ट नाउन असं म्हणत असतो. नेक्स्ट वन इज मटेरियल नाउन. मटेरियल नाउन मीन्स व्हॉट, चला आपण जाऊया थोडं खाली. मटेरियल नाउन म्हणजे द्रववाचक नाम. द्रववाचक नाम म्हणजे काय, बघा या ठिकाणी पदार्थ किंवा द्रव्य दर्शवते. एक्झाम्पल आहे गोल्ड असेल, वॉटर असेल, वूड असेल. आता याला लक्षात कसं ठेवायचं, तर याला समजून घेण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला निसर्गानं दिलेल्या गोष्टी, ज्या गोष्टी आपण बनवू शकत नाही, निसर्गाने दिल्या. जसं आपण सोनं बनवू शकतो का, नाही, निसर्गानं दिलेलं आहे. पाणी, वूड असेल, लाकूड. त्यानंतर मिल्क आपण तयार करू शकतो का, नाही. तर ज्या गोष्टी निसर्गानं आपल्याला दिल्या आहेत ना, त्याला आपण काय म्हणत असतो, मटेरियल नाउन असं म्हणत असतो. सो तुम्हाला आयडेंटिटी इन अ इझी वे मी समजावून सांगितलं. आय होप तुम्हा सर्वांना खूप छान समजलं असेल. काही डाऊट असल्यास मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचे पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. यामधील सेकंड नंबरचा पार्ट जो आहे प्रोनाऊन. आता प्रोनाऊन काय असतं, याला मराठीमध्ये आपण सर्वनाम असं म्हणतो. शब्दांच्या जाती टोटल 8 आहे, त्यामधील सेकंड बघतोय आपण प्रोनाऊन. याची डेफिनेशन काय आहे, याचे टाइप्स काय आहेत हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की कुठे कशाचा यूज होतो आणि कुठल्या अर्थाने. हे एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी इनफ आहे ग्रामरसाठी. द वर्ड विच इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड अ प्रोनाऊन. म्हणजे नावाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम असं म्हणतो. जसं एखाद्या व्यक्तीविषयी आपण बोलत असू तर त्या व्यक्तीचं नाव परत परत न घेता त्या जागी जो शब्द आपण यूज करतो, जसं मला माझ्याविषयी बोलायचं आहे, मी आयचा यूज करेल. मला एखाद्या मुलाविषयी बोलायचं आहे, मी हीचा यूज करेल. मला मुलीविषयी बोलायचं आहे, शीचा यूज करेल. मला आमच्याविषयी म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत असं म्हणायचं असेल किंवा आम्ही टीचर्स आहोत तर मी वीचा यूज करेल. तर यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोनाऊन असं म्हणत असतो की आपण वारंवार नाव न घेता त्या जागेवर वापरले जाणारे जे शब्द आहेत त्यालाच आपण प्रोनाऊन म्हणतो. मग दे असू शकतं, दे म्हणजे ते, अनेक लोक. इट म्हणजे वस्तू किंवा प्राण्यासाठी आपण यूज करतो. यूचा यूज करतो, यू म्हणजे तू किंवा तुम्ही.
अशा पद्धतीने हे प्रोनाऊन आपल्याला माहिती असणं मस्ट आहे. बघा, पहिलं प्रोनाऊन मधील टाइप्स बघायचे आहे आपल्याला. त्यामधील पहिलं टाइप्स आहे ते म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स. सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, तर कर्त्याच्या जागेवर आलेले असतात. आता आपले टेन्स शिकायचे आहे. जेव्हा आपण टेन्स शिकू तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट समजतोच, पण त्यापूर्वी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जसं नाऊन किंवा प्रोनाऊन हे सुरुवातीला आलेले असतात. जसं सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हटलं तर सुरुवातीला आलेलं असतं. जसं आपण एक्झाम्पलच्या द्वारे सुद्धा समजून घेऊ याला. डोंट वरी, मी थोडी स्क्रीन खाली करते म्हणजे पूर्ण गोष्टी तुम्हाला दिसतील या ठिकाणी. तर बघा, प्रोनाऊन, सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन, आपण याची डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर एक्झाम्पलकडे जाऊ. ओके, तुम्हाला सगळं क्लिअर होईल, डोंट वरी. प्रोनाऊन्स used as the subject of a sentence to indicate the doer of the action. जे वाक्याचा कर्ता म्हणून वापरले जातात, करणारा व्यक्ती. जसं मी म्हटलं आय टीच यू, मी तुम्हाला शिकवते. मग आय कुठे येणार, सुरुवातीला. तुम्ही काय म्हणणार, वी लर्न, आम्ही शिकतो. तर वी कुठे आलं, सुरुवातीला आलं. यालाच आपण काय म्हणत असतो, सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. जसं आय म्हणजे मी झालं, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दोघांसाठी. जसं एक असेल तरी तू म्हणजे यू, आणि तुम्ही जरी म्हणायचं असेल तरी सुद्धा यूचाच यूज आपण करणार. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे एखादी वस्तू असेल किंवा प्राणी असेल, आणि दे म्हणजे काय, ते, अनेक लोक, त्याच्यासाठी तेचा यूज आपण करत असतो. जसं मला म्हणायचं आहे दे आर पीपल, ते लोक आहेत, अनेक आहेत, म्हणून मी कशाचा यूज केला, देचा यूज केला. अशा पद्धतीने आपल्याला देचा यूज करावा लागतो. चला, जसं एक्झाम्पलमध्ये मी घेतलंय आय, आय आपण सुरुवातीला घेतला, डुअर जो ऍक्शन करणार आहे. मग हे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणजे सुरुवातीला आलेत. आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. वी आर गोइंग टू स्कूल, वी सुरुवातीला घेतलं, आम्ही शाळेमध्ये जात आहोत. शी इज प्लेइंग द गिटार, ती गिटार वाजवत आहे. शीला आपण सुरुवातीला घेतलं. अशा पद्धतीनं सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन हे सुरुवातीला आलेले असतात, ज्याच्यापासून वाक्याची सुरुवात आपण करत असतो. तर यामध्ये सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आपण बघितले. आपण बघूया आता ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन काय असतात. जसं सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आपण बघितले ना, त्याच्या अपोजिट असतात ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आपण सुरुवातीला यूज करतो, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचा आपण शेवटी यूज करत असतो, ऑब्जेक्टच्या ठिकाणी. कर्म, रूप, सर्वनाम असं आपण त्याला म्हणत असतो. जसं प्रोनाऊन्स जे असतात युज्ड ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब ऑर प्रिपोजिशन, वाक्याच्या क्रियेचा किंवा अव्ययाचा कर्म म्हणून वापरले जाणारे सर्वनाम. सोपं सांगायचं झालं तुम्हाला तर ऑब्जेक्टच्या जागेवर आलेले असतात, म्हणजे वर्ब झाल्यानंतर. वाक्यामध्ये जे ऍक्शन असते, जो वर्ब असते, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आपण यूज करत असतो. ते कसं ते बघूया आपण. पहिले ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन जे आहेत ते बघू. जसं मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, यू म्हणजे तुला, यू म्हणजेच तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे त्याला किंवा त्यास आपण असं म्हणतो, देम म्हणजे त्यांना. आता इटचा यूज आपण शेवटी जरी केला ऑब्जेक्टिव्ह मध्ये, त्याचा अर्थ होतो त्याला किंवा त्यास. मात्र एखाद्या ॲनिमलसाठी किंवा वस्तूसाठी याचा यूज आपण करतो. तर याचे अर्थ, याच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही लिहून ठेवा सर्व गोष्टी व्यवस्थित, की ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन कसे असतात. आता याचा यूज कसा होतो ते शिकूया आपण. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं, शी कॉल्ड मी एस्टरडे. आता शी हे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन इथे आलंय. कॉल्ड मी मला, है ना, तिने मला काल कॉल केला. तर हे मलासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचा यूज केलाय मी. तिने मला काल फोन केला. दे प्लेड, दे हेल्प्ड आहे या ठिकाणी, प्लेड नाही आहे. दे हेल्प्ड अस विथ अवर प्रोजेक्ट. मी स्क्रीनला थोडं खाली घेते म्हणजे तुम्हाला दिसेल खालचं, मला सुद्धा शिकवायला थोडं अजून व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी बघा, दे हेल्प्ड अस विथ अवर प्रोजेक्ट. त्यांनी आमच्या प्रोजेक्टमध्ये मदत केली. आता हे अस जे आलं हे काय आहे, हे आपण शिकलो, हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. कारण दे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन झाला, आपल्या इथे हेल्प आलाय वर्ब, आणि त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचा यूज केला. म्हणजे ऑब्जेक्टमध्ये आलेले असतात एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं तर. कारण वाक्य आता तुम्ही समोर शिकाल, मात्र त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन जर तुम्हाला ओळखायचं झालं तर ते तुम्हाला वर्बच्या नंतर पुढे दिसतात ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यांनी आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला मदत केली. द टीचर प्रेज्ड हिम. यामध्ये बघा वर्ब आहे प्रेज्ड,
वर्ब म्हणजे काय असते, कुठलीही ॲक्शन, जेव्हा आपण ॲक्शन करतो एखादी, जसं उठणे असेल, बसणे असेल, चालणे असेल, धावणे असेल, बोलणे असेल, ह्या सर्व ॲक्शन असतात. तर याच्या नंतर जे आहे ना, हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतो. यामध्ये हे हिमालय हे झालं यामधील ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. शिक्षकांनी त्याच्या कामाचे कौतुक केले. अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन मीन्स, डोक्यामध्ये एक ठेवा की ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये आलेलं असतं आणि याचे अर्थ तुम्ही समजून घ्या, लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. समोर जाऊया. नेक्स्ट टाईप आहे आपलं, ते म्हणजे पजेसिव्ह प्रोनाऊन्स, मालकीचे सर्वनाम. जसं मालकीचे म्हणजे काय, ज्याच्यावरती मालकी दाखवलेली असते. याची डेफिनेशन समजून घेऊ आणि मग जाऊ आपण समोर. प्रोनाऊन्स दॅट शो ओनरशिप ऑर पजेशन, ज्याद्वारे एखाद्या गोष्टीवर हक्क किंवा मालकी दर्शविली जाते. जसं आपण म्हणत असतो, दिस इज माय बॉटल, है ना, दिस इज माय बॉटल, किंवा दॅट इज माय लॅपटॉप, किंवा दिस इज हर बुक, हे पुस्तक तिचं आहे म्हणजे तिच्या मालकीचं आहे. दिस इज माय कम्प्युटर, हे माझ्या मालकीचं कम्प्युटर आहे. अशा पद्धतीच्या ज्या मालकी दर्शविणारे जे शब्द आहेत त्यांनाच आपण पजेसिव्ह प्रोनाऊन असं म्हणत असतो. जसे यामध्ये घेतलं मी, माय असेल माझे, हिज असेल, हिज म्हणजे त्याचे, हर असेल तिचे, युअर असेल तुझे, देअर म्हणजे त्यांचे, अवर म्हणजे आमचे. तर यामध्ये माइन, माइन, हिज, हर्स, युअर्स, देअर्स आणि अवर्स यांचा यूज कुठे होतो हे सुद्धा आपण बघू. यांचा यूज शिकणं, बघा यामध्ये आपण अधिकार दाखवतो, मात्र यामध्ये आपण काय दाखवतो असतो की, जसं मी म्हटलं समजा की धिस इज माय कम्प्युटर, हे माझं कम्प्युटर आहे. मात्र मी जर म्हटलं धिस कम्प्युटर इज माइन, हे कम्प्युटर माझंच आहे, तर यामध्ये काय होतो, अधिकार जास्त दाखवला जातो की हे माझंच आहे. यासाठी आपण या ठिकाणी यांचा यूज करत असतो. अर्थ सारखाच आहे. यांचा अर्थ म्हणजे कसं, आपण मालकी दर्शवण्यासाठीच यांचा यूज करत असतो, मात्र यामध्ये अधिकार आपण खूप जास्त दाखवतो. जसं म्हटल्याप्रमाणे हे माझं कम्प्युटर आहे, हे माझंच कम्प्युटर आहे, एवढाच डिफरन्स यामध्ये आहे. चला बघूया, पुढे जाऊ आपण. यांचे अर्थ देखील मी खाली दिले आहेत तुम्हाला लिहून, मात्र तुम्हाला अर्थ कोणाचा कुठला आहे हे थोडं सांगते मी आणि मग जाऊया आपण एक्झाम्पलकडे. जसं मी म्हटलं या ठिकाणी माय म्हणजे माझे. आता या ठिकाणी अवर म्हणजे होईल आमचे, ठीक आहे. हिज म्हणजे होईल त्याचे, हर म्हणजे तिचे, युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे, बघा, देअर म्हणजे त्यांचे, आणि हे काय आहे, त्याचे, त्याचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण त्याचे दोनदा घेतलंय ना, त्यामुळे हे एकदाच घ्यावं लागेल, ठीक आहे. आणि त्यांचे म्हणजे काय, देअर, देअरसाठी आपण घेणार आहे त्यांचे. तर यामध्ये तुम्हाला अर्थ जर लिहून घ्यायचे झाले तर अशा पद्धतीने घ्याल, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अर्थ तर मी एक साथ दिलेत, असे याच्या खाली नाहीत दिले, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. कन्फ्यूज व्हायचं काही काम नाही, मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही अर्थ लिहून घ्या. ओके, चला जाऊ समोर. पहिलं एक्झाम्पल मी घेतलंय, धिस इज माय पेन, हा माझा पेन आहे. तर हे झालं, धिस काय आहे यामधील, धिस इज माय पेन. आता माय म्हणजे काय, माझा, मालकीचा, अधिकार दाखवण्यासाठी मी मायचा यूज केला. पण मी जर म्हटलं धिस पेन इज माइन, या ठिकाणी मी अशा पद्धतीनं जर घेतलं तर काय होईल की हा माझाच पेन आहे, हा पेन माझा आहे किंवा हा माझाच पेन आहे, एवढा डिफरन्स याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. दॅट इज अवर कार, ती आमची कार आहे, किंवा दॅट कार, आता पहिल्यांदा मी दॅट घेतलं, दॅट कार इज अवर्स, ती आमचीच कार आहे. अशा पद्धतीनं आपण यांचा यूज करत असतो. दिस इज युअर आयडिया, ही तुझी कल्पना आहे, किंवा दिस आयडिया इज युअर्स, ही तुझीच आयडिया आहे. अशा पद्धतीनं आपण पजेसिव्ह प्रोनाऊनचा यूज करत असतो, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण अधिकार किंवा मालकी दाखवण्यासाठी यांचा यूज करत असतो. चला जाऊया आपण समोर. समोर आपल्याला बघायचे रिफ्लेक्टिव्ह किंवा इंटेन्सिव्ह प्रोनाऊन्स काय आहे. स्वतःकडे निर्देश करणारे सर्वनाम असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. स्वतःकडे म्हणजे, आता याची डेफिनेशन आपण समजून घेऊ मग जाऊ समोर. प्रोनाऊन्स दॅट रेफर बॅक टू द सब्जेक्ट ऑर एम्फसाइज द नाउन, ज्या सर्वनामांचा वापर वाक्यातील कर्त्याकडे परत निर्देश करण्यासाठी किंवा त्यावर भर देण्यासाठी केला जातो. जसं मी म्हटलं माय सेल्फ, माय सेल्फ, आय माय सेल्फ डू माय वर्क,
युअर सेल्फ तू स्वतः, हिम सेल्फ तो स्वतः, हर सेल्फ म्हणजे ती स्वतः, इट सेल्फ म्हणजे एखादी गोष्ट जी स्वतः, एखादा ॲनिमल असेल किंवा वस्तू असेल, अवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः, स्वतःसाठी आपण याचा यूज करत असतो. मग हिमसेल्फ म्हटलं तर तो स्वतः, एखादा मुलगा. या ठिकाणी एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ, तुम्हाला अजून चांगलं समजेल. जसं मी म्हटलं इथे, आय कम्प्लिटेड द प्रोजेक्ट माय सेल्फ. बघा, मी प्रकल्प स्वतः पूर्ण केला असं मी म्हटलं. आय कम्प्लिटेड द प्रोजेक्ट माय सेल्फ. आता या ठिकाणी असं सुद्धा मी म्हणू शकते, आय माय सेल्फ कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. असं जर मी म्हटलं, यामध्ये डिफरन्स काय होतो? फक्त एवढा, जसं मी प्रकल्प स्वतः पूर्ण केला आणि मी स्वतःच प्रकल्प पूर्ण केला, म्हणजे मी असं सांगते की स्वतःला असं एक प्रेशर देऊन की मी स्वतःच केलं हे, है ना. तर अशा पद्धतीनं यामध्ये आपण मायसेल्फचा यूज करू शकतो, कधी शेवटी घेऊ शकतो किंवा इथे आपण जे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे त्याच्यानंतर सुद्धा घेऊ शकतो. ओके, चला जाऊया समोर. आपण समोर जात असताना आपण सेंटेन्सेस समजून घेऊ राहिलेले. जसं ही हर्ट हिमसेल्फ वाईल प्लेइंग. हिमसेल्फ तो त्याने खेळताना स्वतःला दुखावले. इथे त्याने करता तुम्ही टायपिंगमध्ये होत असते, त्याने खेळताना स्वतःला दुखावले म्हणजे स्वतःलाच त्याने हर्ट करून घेतले. वी डेकोरेटेड द हाऊस अवर सेल्फ्स. आम्ही स्वतः घर सजवले. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने घेतलं की आम्ही स्वतःच केलं हे. मग या ठिकाणी आपण जसं घेतलं अवर सेल्फ, आम्ही स्वतः. आपण असं सुद्धा म्हणू शकतो, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ यांची यूज आपण करून सेंटेन्स बनवू शकतो. त्यांनी स्वतः म्हणायचं असेल तर तिने स्वतः हर सेल्फ, त्याने स्वतः हिम सेल्फ, त्याने स्वतः बिझनेस चालू केला. ही स्टार्ट्स बिझनेस हिमसेल्फ. चालू करतो म्हणायचं असेल तर आपण घेणार चालू करतो. ही स्टार्ट्स बिझनेस हिमसेल्फ. म्हणजे तो स्वतः बिझनेस चालू करतो. अशा पद्धतीने आपण याचा यूज करत असतो. चला जाऊया आपण समोर जात असताना आपल्याला नेक्स्ट टाईप बघायचा आहे, तो म्हणजे इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणजे अनिश्चित सर्वनामे असं आपण त्याला म्हणत असतो. जसं प्रोनाऊन दॅट रेफर टू नॉन स्पेसिफिक पीपल ऑर थिंग्स, ज्यांचा वापर अनिश्चित व्यक्ती किंवा गोष्टी दर्शविण्यासाठी होतो. जसं आपण असं याला समजून घेण्यासाठी आपण असं म्हणूया की ज्या वेळेस आपल्याला एकच शब्द आपण यूज करणार खूप साऱ्या लोकांचं नाव न घेता. मला जर म्हणायचं असेल, सपोज राम, गीता, सीता असे वर्गामध्ये खूप सारे मुलं आहेत, 10 ते 12 मुलं आहेत आणि मला त्यांना सगळ्यांना म्हणायचं आहे की तुम्ही सर्व चांगले आहात किंवा तुम्ही सर्व काय आहात, परफेक्ट आहात असं म्हणायचं असेल तर मी प्रत्येकाचं नाव न घेता त्यांच्यासाठी एकच शब्द जो यूज करते त्याला आपण त्याने जेव्हा आपण सुरुवात करतो किंवा ते जे शब्द आपण यूज करतो त्यालाच आपण इनडेफिनेट प्रोनाऊन असं म्हणत असतो. जसं मी म्हटलं, ऑल ऑफ यू किंवा ऑल आर व्हेरी क्लेवर, म्हणजे तुम्ही सर्व जेवढे आहात ना तेवढे खूप क्लेवर आहे, खूप हुशार आहात. तर या ठिकाणी आपण समवन असेल, एनीवन असेल, एव्हरीवन असेल किंवा ऑल ऑफ यू असेल, यू ऑल आर व्हेरी शार्प स्टुडंट्स, तुम्ही सर्व काय आहे, शार्प स्टुडंट्स आहे. मग अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आपण यूज करत असतो त्यालाच आपण इनडेफिनेट प्रोनाऊन्स असं म्हणत असतो. जसं कुणीतरी असेल, कोणीही असेल, सर्वजण असेल, आपण यूज करत असतो. जसं बोथ आर माय फ्रेंड्स, त्यांचे नाव न घेता मी काय म्हटलं, हे दोघंही माझे फ्रेंड्स आहे, बोथ आर माय फ्रेंड्स. बोथ आर माय कलिग्स, अशा पद्धतीने आपण त्याचा यूज करतो. कशाचा? इनडेफिनेट प्रोनाऊनचा. म्हणजे जास्त गोष्टी असतील किंवा आपल्याला कुणीतरी, कोणीही, सर्वजण असं काही म्हणायचं असेल, दोघंही म्हणायचं असेल, त्याच्यासाठी आपण एकच शब्द नाव न घेता यूज करत असतो. जसं एक्झाम्पल घेतलंय मी, समवन इज ॲट द डोअर, कुणीतरी दारात आहे. एनीवन कॅन जॉईन द टीम, कोणीही संघात सामील होऊ शकतो. तर यामध्ये आपण काय घेतलं, समवन आहे आणि एनीवन, हे दोन शब्द आपण यामध्ये यूज केले आहेत. आता पुढे बघा, एव्हरीवन वॉज एक्साइटेड फॉर द ट्रिप, सर्वजण प्रवासासाठी उत्सुक होते. आता सर्वांची नावं न घेता मी त्यांच्यासाठी एक शब्द यूज केला, तो म्हणजे एव्हरीवन. एव्हरीवन वॉज एक्साइटेड फॉर द ट्रिप, अशा पद्धतीनं. ठीक आहे, चला जाऊया आपण समोरील पार्टमध्ये जो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे दर्शक सर्वनामी, याला आपण असं म्हणत असतो. तर यामध्ये बघा, प्रोनाऊन्स यूज टू पॉइंट
टू स्पेसिफिक पीपल, प्लेसेस ऑर थिंग्स. म्हणजे ज्यांचा वापर आपण विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूंना दर्शविण्यासाठी करत असतो. जसं मला म्हणायचं आहे हा माझा पेन आहे, पॉइंट आउट करणे किंवा ती गोष्ट दर्शवणे, किंवा धिस इज अ कम्प्युटर, हे कम्प्युटर आहे, किंवा दॅट इज अ ट्री, ते झाड आहे, किंवा दीज आर पीपल, हे लोक आहेत. आपण काय करतोय, पॉइंट आउट करतोय यांनी, असं दर्शवतो आहे, हे आहे, ते आहे, किंवा ह्या आहेत, त्या आहेत. धीस म्हणजे हे, दॅट म्हणजे ते, दीज म्हणजे हे, ह्या, आणि दोज म्हणजे त्या. याच्यासाठी आपण याचा यूज करतो. तर आपण पॉइंट आउट करण्यासाठी अनेक गोष्टी असतील, जवळ असतील, तर आपण म्हणणार दीज. जसं दीज आर पीपल, हे लोक आहेत. मी जर म्हटलं दोज आर पीपल, तर ते लोक आहेत. अशा पद्धतीने याचा यूज करतो. इथे एक्झाम्पल घेतलंय मी, दिस इज माय फोन, हा माझा फोन आहे. दॅट इज अ ब्युटिफुल हाऊस, ते सुंदर घर आहे. दीज आर माय बुक्स, ही माझी पुस्तके आहेत. अशा पद्धतीनं आपण दिस, दॅट, दिस, दोजचा यूज करत असतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत, हे जे दर्शक आहेत, म्हणजे दाखवतात. एक स्पेसिफिक कुठली गोष्ट असेल, लोक असतील, वस्तू असेल, ठिकाण असेल, काही पण. ठीक आहे. तर हे झालं आपलं 6 नंबरचा पार्ट. आता जाऊया आपण समोरील पार्ट आपल्याला शिकायचा आहे, जो अगदी इझी आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा इझी आहे, आणि तसाही सोपा पार्ट आहे हा. तर यामध्ये इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे काय, तर प्रश्नार्थक सर्वनामे असं आपण त्याला म्हणत असतो. प्रोनाऊन्स यूज टू आस्क क्वेश्चन्स, ज्यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना आपण काय म्हणत असतो, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असं आपण म्हणत असतो. जसं हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, विच म्हणजे कोणते, व्हॉट म्हणजे काय. तर अशा पद्धतीनं जसं हू इज कमिंग टू द पार्टी, पार्टीला कोण येत आहे, यामध्ये याचं अँसर एक तर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल. इथं नाऊन येऊ शकतं एखादं. होम डिड यू मीट येस्टरडे, या ठिकाणी बघा हुने सुरुवात झाली, होमने सुरुवात झाली, हुजने सुरुवात झाली, यापासून आपण सुरुवात केली आहे. होम डिड यू मीट येस्टरडे, काल तुम्ही कोणाला भेटलात, किंवा हुज बुक इज धिस, हे पुस्तक कोणाचे आहे. तर ज्याचे असेल त्याचा आपण या ठिकाणी नाऊन टाकणार. तर अशा पद्धतीने आपण WH चे वर्ड आहेत या ठिकाणी दिले आहेत मी. तर हे प्रोनाऊन्स आपण काय करत असतो, यूज करत असतो जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारायचा असतो. तर याला आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणत असतो. तुम्हाला कधीही आयडेंटिटी याची लागली तर तुम्हाला लक्षात घ्या, जेव्हा आपण याने सुरुवात करतो WH वर्डनी, WH वर्ड म्हणजे जे प्रश्न विचारण्यासाठी आपण यूज करतो त्यालाच आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणत असतो. आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, अगदी सोप्या होत्या. आणि आपण यानंतर बघूया व्हर्ब हा टॉपिक. प्रत्येक टॉपिक असा व्यवस्थित लक्षात घ्या, लिहून ठेवा, नोट्स तुमच्या समोर असायला पाहिजे. याचा अभ्यास करून आपल्याला स्टेप बाय स्टेप समोर जायचं आहे. आपण व्हर्बकडे जाऊया आणि त्याचे सर्व पार्ट्स देखील आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिकायचंय व्हर्ब म्हणजे क्रियापद, आणि व्हर्ब म्हणजे काय असते हे समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तर बघा, व्हर्ब म्हणजे असतं ऍक्शन वर्ड्स. ज्या काही क्रिया आपण करत असतो, ऍक्शन असतात, दिवसभर आपण करतो, त्यांना आपण व्हर्ब असं म्हणतो. मग ते वॉक असेल, चालणे, स्पीक असेल, बोलणे, टेल असेल, सांगणे, त्यानंतर गेटअप असेल, उठणे, ह्या सर्व काय आहेत, ह्या सर्व ऍक्शन आहेत. यालाच आपण व्हर्ब असं म्हणत असतो, क्रियापद. मात्र आपल्याला ग्रामर शिकायचं आहे इन डीप फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, किंवा तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये असाल त्यासाठी, तर तुम्हाला इन डिटेल याचे जे टाईप्स आहेत ते शिकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर चला बघूया याची डेफिनेशन. आपण व्हर्बची काय डेफिनेशन आहे. द वर्ड विच कम्प्लेट्स द मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड व्हर्ब. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण व्हर्ब असं म्हणत असतो, ज्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही, ज्याला आपण व्हर्बला आपण वाक्याचा आत्मा असं म्हणतो. तर बघा, खूप महत्व आहे व्हर्बला. तुम्हाला जेव्हा आता हे शिकायचंय व्हर्ब, तर हे तुम्हाला ग्रामरच्या अकॉर्डिंग जेव्हा शिकायचं असतं ना, तेव्हा सुद्धा तुम्हाला व्हर्बचे 3 फॉर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण वेगवेगळ्या कॅटेगरीचे टेन्स बघतो, त्या टेन्समध्ये सुद्धा व्हर्बचा यूज केला जातो. मग कुठल्या कॅटेगरीचे टाईप आलेले आहे किंवा कशा प्रकारचे व्हर्ब असतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला जाऊ आपण पुढे आता टाईप्स ऑफ व्हर्ब्सकडे. व्हर्बचे टाईप आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामधील सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणजे काय असतं, तर सकर्मक क्रियापद, ज्याला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणत असतो. याचं सोपी तुम्हाला डेफिनेशन या ठिकाणी दिली आहे मी. ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते, म्हणजे ऑब्जेक्टची गरज नसते, त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणत असतो. जसे यामध्ये पहिलं एक्झाम्पल घेतलं मी, श्रेयश
कॉट अ बॉल. आता यामध्ये कॉट पकडला हे काय आहे, वर्ब आहे. सिंपल पास्ट टेन्सचं हे काय आहे, वाक्य आहे. तिकडे आपण जायचं अजून, मात्र आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की यामध्ये श्रेयसने पकडला. आता एवढंच जर मी म्हटलं तर आपल्याला याचा अर्थ लागत नाही. जेव्हा मी म्हटलं श्रेयस कॉट अ बॉल, तेव्हा आपल्या लक्षात आलं की श्रेयसने काय पकडला, तर बॉल पकडला. म्हणजे या व्हर्बचं मिनिंग पूर्ण होण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असते आणि त्यामुळेच याला आपण काय म्हणत असतो, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणत असतो. आता तुम्हाला जेव्हा ओळखायचं असलं, क्वेश्चन आलेला असला, तर तुम्हाला ओळखत असताना ऑब्जेक्ट ज्या वाक्यामध्ये तुम्हाला व्हर्बच्या नंतर दिसेल, व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह पार्ट दिसेल, समजायचं ते ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. ठीक आहे. यामध्ये आपण घेतलं शी रीड्स अ बुक, यामध्ये रीड वाचणे व्हर्ब आहे. या अ बुक या ऑब्जेक्ट शिवाय या वाचनेचं महत्त्व नाही. ही रोट अ लेटर, त्याने लिहिले, काय लिहिले, पत्र लिहिले. यामध्ये या रोटचं मिनिंग अ लेटर शिवाय पूर्ण झालं नाही. अशा पद्धतीनं सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची की ऑब्जेक्ट तुम्हाला शेवटी दिसेल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे असते अकर्मक क्रियापदे. जसं ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणत असतो. म्हणजे जसं मी म्हटलं शी गोज, ती जाते. दे प्ले, ते खेळतात. द बेबी स्लीप्स, बाळ झोपतो. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पार्ट नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला याला ओळखायचं असेल तर लक्षात कसं ठेवायचं, इंट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये ऑब्जेक्ट तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये जे व्हर्ब आलेलं आहे ना, या व्हर्बला स्वतःच ते कंप्लीट करण्याची पॉवर आहे. त्यामध्ये त्याला ऑब्जेक्टची साथ पाहिजे नाही. तर ओळखत असताना ज्याच्या शेवटी तुम्हाला वाक्यामध्ये व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट दिसणार नाही ते आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. अशा पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवा. चला जाऊ आपण समोर. समोरील टाईप जो आहे बघा, हे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहेत. त्याच पद्धतीनं रेग्युलर आणि इरेग्युलर हे सुद्धा एकमेकांच्या अपोजिट आहे. तर बघू आपण पहिले रेग्युलर किंवा वीक व्हर्ब्स आपण त्याला म्हणतो नियमित क्रियापदे. ज्या क्रियापदांच्या रूपात नियमानुसार बदल होतो त्यांना नियमित क्रियापदे असं आपण म्हणत असतो. सोप्यात सोपं सांगायचं म्हणजे जसं प्ले आहे, प्लेचं जर दुसरं रूप पाहायचं तर ते आहे प्लेड. याला ईडी लागलेला आहे, याला V2 असं आपण म्हणत असतो. हे थर्ड फॉर्म आहे, याला V3 असं म्हणतो, याला सुद्धा ईडी लागलेलं असतं. म्हणजे याचं दुसरं आणि तिसरं रूप हे सेम असतं. त्याला आपण रेग्युलर व्हर्ब असं म्हणत असतो. जसं वॉक, वॉक्ड, वॉक्ड. रिप्लाय, रिप्लाइड, रिप्लाइड. याचं दुसरं तिसरं रूप कसं आहे, सारखं आहे, ईडी लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ओळखत असताना ईडी लागलेलं असेल तर समजून जायचं हे रेग्युलर किंवा वीक वर्ब्स आहे, याचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने याला ओळखायचं आहे तुम्हाला. तर नेक्स्ट आहे आपलं इररेग्युलर वर्ब्स. याला म्हणतो आपण अनियमित क्रियापदे. ज्या क्रियापदांच्या भूतकाळी रूपात नियमानुसार बदल होत नाही त्यांना आपण काय म्हणतो, इररेग्युलर वर्ब्स असं म्हणत असतो. जसं मी इथे पहिले घेतलंय राईट, हे पहिलं रूप झालं व्हर्बचं. इथे सुद्धा हे प्ले काय होतं, पहिलं. या ठिकाणी हे हे सुद्धा पहिलं. ओके. वॉक, आणि हे पण होतं पहिलं. V1, V2, V3. तर इथे सुद्धा वर्बचं पहिलं रूप आहे राईट, याचं दुसरं रूप आहे रोट, याचं तिसरं रूप आहे रिटर्न. म्हणजे इरेग्युलर वर्बमध्ये दुसरं आणि तिसरं रूप हे काय असते, डिफरंट असते. तर हे याच्यासारखं नसते, हे डिफरंट असते. राईट, रोट, रिटर्न. सिंग, सॅंग, संग. स्पीक, स्पोक, स्पोकन. अशा पद्धतीनं याचे रूप हे दुसरं आणि तिसरे वेगवेगळे असतात. त्यांना आपण इररेग्युलर वर्ब्स असं म्हणत असतो. तुम्हाला ओळखत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यामध्ये डिफरन्स तुम्हाला जर बघायचं झालं तर याच्या अपोजिट असतं हे. त्याच्यामुळेच आपण काय केलं, अशा पद्धतीनं सिक्वेन्स घेतला की तुम्हाला ते एकाखाली एक घ्यायचं आणि त्याला अपोजिट करून जेव्हा मी सांगते ना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये ते खूप लवकर बसतं. त्याचसोबत आपल्याला मेन व्हर्ब बघायचं आहे. आता मेन व्हर्ब म्हणजे काय, तर मुख्य क्रियापद. तर आपण मुख्य क्रियापदे म्हणतो. वाक्यांचा अर्थ स्वतंत्रपणे पूर्ण करणाऱ्या क्रियापदांना मुख्य क्रियापदे असं आपण म्हणत असतो. म्हणजे जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं ना तरी सुद्धा तुम्हाला मेन व्हर्ब ओळखता आला पाहिजे. ज्यांना हेल्पिंग व्हर्बच्या आधाराची गरज नसते, जे स्वतः हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कॅपेबल असतात
जसं पुढे तुम्ही शिकाल आता सिम्पल प्रेझेंटचे जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतील त्यामध्ये, तर असे बरेचसे वाक्य असतात, बरेचसे सेंटेन्स असतात ज्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसत नाही, डायरेक्ट मेन वर्ब दिसतं. जसं आय सिंग अ सॉन्ग, यामध्ये सिंगनं काय केलं, वाक्याचा अर्थ पूर्ण केला. शी टीचेस इंग्लिश ॲट अ लोकल स्कूल. फार्मर्स ग्रो क्रॉप्स इन द फील्ड. ग्रो वर्बचं पहिलं रूप आहे यामध्ये. हे सिम्पल प्रेझेंटचे वाक्य आपण घेतले आहेत, मात्र हे काय आहेत, मेन वर्ब आहेत. हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास कॅपेबल आहेत. हे असतात मेन वर्ब. त्यानंतर आपण याच्याच अपोजिट काय असतात, ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे समजून घेण्यासाठी तुम्हाला यासाठी असं सांगते मी की हेल्पिंग वर्ब काय असते हे आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला हेल्पिंग वर्ब सुद्धा लक्षात येतील की हे कसे याच्या अपोजिट आहे. हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब्स आपण याला म्हणत असतो सहाय्यकारी क्रियापदे. मुख्य क्रियापदांचा अर्थ अपूर्ण अर्थ पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणत असतो. बघा पुढे आता जेव्हा तुम्ही शिकत जाल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जसं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्बचा आधार घ्यावा लागतो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. त्यांनाच आपण काय म्हणत असतो, हेल्पिंग वर्ब असं म्हणत असतो. यामध्ये बघू शकता तुम्ही, जसं याची डेफिनेशन आपण बघितली, श्रेयस इज प्लेइंग क्रिकेट. आता इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हे प्ले जे आहे, प्ले याला ING लागले, याला V4 म्हणत असतो आपण टेन्सच्या भाषेमध्ये. मात्र हे वर्ब जे आहे ना, या वर्बला या इज शिवाय अर्थ पूर्ण होऊ शकला नाही. जसं मी म्हटलं श्रेयस प्लेइंग क्रिकेट, हे इज जर मी काढून टाकलं तर याचा अर्थ लागत नाही. श्रेयस क्रिकेट खेळत, खेळत म्हणजे काय, श्रेयस क्रिकेट खेळत आहे, तेव्हा आपल्याला याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे या हेल्पिंग वर्बला खूप महत्त्व असतं. ऑक्झिलरी वर्बला ओळखायचं कसं, ज्या वाक्यामध्ये तुम्हाला ॲमिजार, वजवर, आता 24 हेल्पिंग वर्ब्स आहे ज्याची लिस्ट मी खाली दिली आहे, ते बघून घेऊ आपण, जेणेकरून तुम्हाला हेल्पिंग वर्ब समजतील काय आहे आणि जेव्हाही दिसतील तुमच्या लक्षात येईल की हे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. ठीक आहे, चला जाऊ आपण पुढे. श्रुती इज डान्सिंग ऑन स्टेज, यामध्ये इज हे हेल्पिंग वर्ब आपण यूज केलंय. आता कसं, जेव्हा तुम्ही वर्ब शिकताय तर तुम्हाला वर्ब मी अशा पद्धतीने शिकवते. जेव्हा तुम्ही टेन्स वगैरे शिकाल, हळूहळू समोर जाल, तेव्हा अजून गोष्टी तुमच्या क्लिअर होत जातील. सगळ्यात पहिले बघा यामध्ये काय आहे, ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आपण त्याला म्हणत असतो. हे 24 आहेत मी सांगितल्याप्रमाणे, जसं ॲमिजार आहे, वजवर आहे, हॅज हॅव आहे, हॅड, डू, डज, डीड, कॅन, कुड, मे, मस्ट, ऑट टू, नीड, डॅर, विल, शाल, शुड, यूज टू, माइट, वुड, हे सर्व काय आहेत, हेल्पिंग वर्ब आहे. हे तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याचा यूज आपण हळूहळू करणार आहे. जिथे आपल्याला गरज पडेल तिथे टेन्सेसमध्ये देखील आपला आता सुरुवात होईल यांचा यूज करायला, तर तुम्हाला तिकडे सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर होतील. तर अशा पद्धतीनं आजचा टॉपिक आपण बघितला वर्बचा, जो की खूप महत्त्वाचा होता. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच. यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह बघतोय, याचे टाईप शिकणं सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. याला आपण मराठीमध्ये विशेषण असं म्हणत असतो. याची डेफिनेशन आपण समजून घेऊ. द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट द नाउन इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणत असतो. म्हणजे नामाबद्दल असू शकते किंवा प्रोनाऊन विषयी असू शकते. सर्वनामांविषयी अधिकची माहिती सांगणारे जे शब्द असतात त्यांना आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आता ॲडजेक्टिव्ह कसं समजून घ्यायचं, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते इथे आणि काही ॲडजेक्टिव्ह सुद्धा आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजूनच जाईल. मग जसं मी पहिल्यांदा म्हटलंय की श्रेयश इज अ बॉय, मी म्हटलं श्रेयश इज अ बॉय. आता मी सेकंड नंबरला म्हणते की श्रेयश इज अ क्लेवर बॉय, क्लेवर बॉय. आता हे दोन सेंटेन्स मी या ठिकाणी तुमच्या समोर घेतले आहेत. तर पहिल्या सेंटेन्समध्ये तुमच्या हे लक्षात आलं, हा श्रेयश हा मुलगा आहे, ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मात्र मी काय म्हटलं, श्रेयश इज अ क्लेवर बॉय, श्रेयश हा हुशार मुलगा आहे. या ठिकाणी या क्लेवर या शब्दाने काय केलं तर श्रेयश विषयी अधिक माहिती सांगितली, श्रेयशला डिस्क्राईब केलं या क्लेवरनी. तर असे जे शब्द असतात डिस्क्राईब करणारे, नाऊनला असू द्या किंवा प्रोनाऊनला असू द्या, त्यांनाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. एवढी सोपी डेफिनेशन आहे याची. जसं मी म्हटलं शी इज अ गर्ल, ती एक कोण आहे, मुलगी आहे. मात्र मी आता म्हणते शी इज अ ब्युटिफुल गर्ल, ती एक सुंदर मुलगी आहे.
मग तिच्याविषयी ब्युटिफुल या शब्दाने काय केलं, अधिकची माहिती सांगितली. मग असे जे शब्द असतात त्यांनाच तर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणत असतो. बघा, टॉल असेल, शॉर्ट असेल, लॉंग असेल, किंवा मग आपण म्हणत असतो ब्युटिफुल, अगली, है ना. म्हणजे आपण सगळ्याच ठिकाणी कलर्स असतील, जसं मी म्हटलं इट हॅज ब्लॅक कलर, एखादी वस्तू असेल त्याला मी म्हटलं की इट हॅज ब्लॅक कलर, मग कलरनी सुद्धा आपण डिस्क्राईब करत असतो कुठल्या नावाला, प्रोनाऊनला, त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. मग जेव्हाही तुम्हाला कुठल्याही नाऊनला, प्रोनाऊनला डिस्क्राईब करणारे शब्द दिसतील, अधिकची माहिती सांगणारे शब्द दिसतील, त्यामध्ये ज्या शब्दाने माहिती सांगितली जाते त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, चला जाऊ आपण आता याच्या टाईप्सकडे. आपल्याला ॲडजेक्टिव्ह समजलं, आता आपण टाईप सुद्धा तेवढ्याच इझिली याचे समजून घेऊ. बघा, पहिलं टाईप आहे टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. फर्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजे गुणवाचक विशेषण, याला आपण असं म्हणत असतो डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेफिनेशन काय याची, ॲडजेक्टिव्ह दॅट डिस्क्राईब द क्वालिटी, साईज, शेप, कलर और अपिअरन्स ऑफ अ नाउन और प्रोनाउन ऑल्सो. आपण नाउन किंवा प्रोनाउनची काय करत असतो, क्वालिटी सांगतो, साईज सांगतो, शेप सांगतो, कलर सांगतो किंवा अपिअरन्स सांगतो. हे सर्व दर्शवणारे जे शब्द आहेत ना त्यांना आपण काय म्हणत असतो, गुणवाचक विशेषण असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. जसं एक्झाम्पल घेतलेत आपण, शी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. आता तिच्याकडे ड्रेस आहे, मात्र कसा ड्रेस आहे, तर ब्युटिफुल ड्रेस. या ड्रेसविषयी अधिक माहिती या ब्युटिफुल शब्दाने सांगितली, म्हणून हे काय झालं, यामधील ॲडजेक्टिव्ह झालं. नेक्स्ट आहे बघा, धिस इज अ लार्ज हाऊस. हे घर तर आहे, मात्र कसं आहे, घराविषयी अधिक माहिती सांगितली. घर आहे मात्र लार्ज आहे, मोठं आहे. तर या लार्ज या शब्दाने कशाला, घराला डिस्क्राईब केलंय, घराच्या साईजला डिस्क्राईब केलंय. त्यामुळे याला आपण काय म्हणत असतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो. ते येणार आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह या कॅटेगरीमध्ये. द स्काय इज ब्लू. आता या ठिकाणी कलर मेन्शन केलं इथे की स्काय आहे, मात्र कसं आहे, स्काय हे ब्लू आहे, निळं आहे आज. द स्काय इज ब्लू टुडे. आकाश आहे, मात्र कसं आहे, ब्लू आहे, कलर सांगितलाय. तर तुम्हाला जेव्हा याची आयडेंटिटी लक्षात घ्यायची असते किंवा तुम्हाला एक्झाममध्ये ओळखायचं असते याला, तेव्हा काय करायचं, ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या किंवा लक्षात ठेवायच्या की या कॅटेगरीचं जर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याची क्वालिटी सांगितलेली असते. क्वालिटी दर्शवणारे शब्द, साईज असेल, त्याचा आकार असेल, शेप असेल, कलर असेल किंवा अपिअरन्स असेल, याविषयी सांगितलेलं असतं. ते शब्दच काय असतात की डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही याला लक्षात घ्या. पुढे जाऊ आपण पुढल्या पार्टकडे. नेक्स्ट टाईप. आय होप हे टाईप तुमचं क्लिअर झालं असेल, कारण आपण अगदी इझिली समजून घेतलं याला. नेक्स्ट टाईप आहे बघा, क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर संख्यावाचक विशेषण असं आपण याला म्हणत असतो. तर याची डेफिनेशन काय आहे पहिले समजून घेऊ आणि मग एक्झाम्पलच्या थ्रू तर आपण इझिली समजून घेतच असतो. Adjectives that indicate the quality of something without specifying the exact number. म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचे प्रमाण किंवा किती आहे, प्रमाण किंवा किती आहे हे दर्शविणारे विशेषण. म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला नंबर, आकडा नाही दिसणार तिथे, 1 2 3 4 असं नाही दिसणार. तुम्हाला तिथे काय दिसेल, प्रमाण दिसेल, क्वांटिटी दिसेल. म्हणजे थोडंसं, जास्त, है ना. जसं पुरेसं असे शब्द जे असतात ना, जसं इथे मी घेतलंय, शी हॅज सम बुक्स. तिच्याकडे पुस्तक आहेत, पण इथे प्रमाण दर्शविलं, कशाने दर्शविलं, सम या शब्दाने दर्शविले. थोडे बुक, शी हॅज सम बुक्स, किती आहे तिथे नाही समजत आपल्याला. मग असे जे प्रमाण दर्शविणारे शब्द असतात, जेव्हा ते कुठल्याही नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करतात त्यांना आपण क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. जसं थोडे झालं, आय नीड इनफ वॉटर. आता या ठिकाणी मला पाण्याची गरज आहे, मला पाण्याची गरज आहे, पण कशा, पुरेसे. इनफ या शब्दानं काय केलं, पुरेसे प्रमाण दर्शविलं यामध्ये. यालाच आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे, ही एट मच फूड. मच म्हणजे खूप. तर या मचनं काय केलं, यामध्ये प्रमाण दर्शविलं आहे, यामध्ये एक्झॅक्ट नंबर नाही आहे, है ना, स्पेसिफाईंग नाही आहे, एक्झॅक्ट नंबर नाही आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणत असतो, या कॅटेगरीमध्ये आपण याला
इन्क्लूड करत असतो. तर तुम्हाला ही कॅटेगरी जेव्हाही ओळखायची आहे ना, त्यावेळेस तुम्हाला प्रमाण दिसेल त्यामध्ये, जसं लिटल असेल है ना, तर असे जे शब्द असतात प्रमाण दर्शविणारे, हे कुठले ॲडजेक्टिव्ज आहेत मग, तर हे आहेत क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, संख्यावाचक विशेषण असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. चला नेक्स्ट याच्याकडे जाऊया आपण टाईपकडे. तर आपल्याला डीपमध्ये तर समजून घ्यायचं आहे, मात्र तुम्हाला समजायलाही हवं आणि तुमच्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये सेटल सुद्धा व्हायला हव्या. बघा, न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह. न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असते, तर संख्यावाचक विशेषण. आता जसं आपण याच्या अगोदरचं पहिलं टाईप, त्याच्या अपोजिट हे राहणार, जसं ॲडजेक्टिव्ह दॅट शो द एक्झॅक्ट नंबर ऑफ नाउन ऑर देअर पोझिशन ऑर्डर. आता संख्याद्वारे व्यक्ती, वस्तू किंवा स्थळांची मोजणी किंवा क्रम दर्शविणारे विशेषण. जसं मी एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ. यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट नंबर दिसेल. ठीक आहे, जसं मी म्हटलं, ही हॅज 3 ॲपल्स. त्याच्याकडे ॲपल्स आहेत, मात्र किती आहेत, एक्झॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत असते या कॅटेगरीमध्ये, तर 3 आहेत. शी इज द फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. तर या ठिकाणी फर्स्ट, आपण या ठिकाणी काय म्हटलं, फर्स्ट पर्सन. एकतर काय असते या ठिकाणी, तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, एक तर क्रम दर्शवते किंवा नंबर दर्शवते, फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीनं. शी इज द फर्स्ट पर्सन टू अराईव्ह, पहिला. यामधील काय आहे, हे न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह आहे. आय बॉट 2 पेन्स. या 2 नी काय सांगितलं, एक्झॅक्ट नंबर सांगितलं आपल्याला, त्यामुळे हे काय झालं, या कॅटेगरीमध्ये येणार. तर तुम्हाला ही कॅटेगरी अभ्यासत असताना एक्झॅक्ट नंबर तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा डेफिनेशन तुम्ही लक्षात घेता, तेव्हा तुम्ही जेव्हा सेंटेन्स बघाल एक्झाममध्ये, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचंय, यामध्ये प्रमाण दिलंय का, नंबर दिलाय का, काय दिलंय. कारण आपण 3 प्रकार आतापर्यंत बघितले, 3ही प्रकारचं तुम्हाला जर म्हटलं मी सांगा, तर तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे, कारण आपण एवढ्या इझिली सगळ्या गोष्टी शिकतोय. ठीक आहे, तर हे झाला आपला हा टाईप जो होता न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. तर नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दर्शक विशेषण असं आपण त्याला म्हणत असतो, दर्शक विशेषण, कारण आपण ॲडजेक्टिव्ह बघतोय. डेफिनेशन आहे याची, ॲडजेक्टिव्ह दॅट पॉइंट आउट स्पेसिफिक नाउन्स. जसं विशिष्ट नामांकडे निर्देश करणारे विशेषण. विशिष्ट नामांकडे म्हणजे जसं हे असेल, ते असेल, ह्या असेल, त्या असेल, अशा पद्धतीचे जे असतात ना, ते असतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. पण त्यांना ओळखायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे ना. तर त्यांना ओळखत असताना तुम्हाला एक्झाम्पलच्या द्वारे मी सांगते, जसं धिस बुक. आता या धिसला हे नाऊन लागून आलंय, बुक, धिस बुक. अशा पद्धतीनं जेव्हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेले असतात, जसं धिस जे आहे याला लागून नाऊन आले ना, तर यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की हे कुठल्या कॅटेगरीचं आहे, तर हे या कॅटेगरीचं आहे. ठीक आहे, आय लाईक दोज फ्लावर्स. दोज ला फ्लावर्स लागून आले. त्यानंतर दॅट. दॅट म्हणजे काय, ते. दॅट म्हणजे ते, दूर, एकच. दॅट कार इज एक्सपेन्सिव्ह. आता या ठिकाणी दॅटला कार लागून आलंय, म्हणजे हे नाऊन याला लागून आलंय, हे नाव काय झालं याला लागून आलं. अशा कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्हाला याला ओळखायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल, तर हे पॉइंट आउट तर करतातच. जसं दॅट म्हणजे ते, धिस म्हणजे हे. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस याला नाऊन लागून आलेलं असतं ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की हे काय आहे, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे एक्झाम्पल आहेत. तर या ठिकाणी बघा, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आपण बघतोय, 5 नंबरचा टाईप आहे त्यामधील ॲडजेक्टिव्ह मधील. तर मालकी दर्शविणारे विशेषण असतात, त्यांना ओळखायचं कसं बघा. ॲडजेक्टिव्ह दॅट शो ओनरशिप ऑर पजेशन. मालकी किंवा संबंध दर्शविणारे विशेषण. जसं मालकी दर्शवणे किंवा संबंध दर्शवणे, यासाठी आपण जसं इथे यूज केलं एक्झाम्पलमध्ये, माय बॅग. मालकी दर्शवली, माझी बॅग है ना, माय बॅग इज हेवी. तर यामध्ये तुम्हाला याला ओळखत असताना कसं लक्षात ठेवायचं की हे जे आहे ना, हक्क दर्शविणारे जे शब्द आहेत ना, याला लागून तुम्हाला नाऊन दिसेल पुढे, तर ओळखून जायचं की ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. तर हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ही कॅटेगरी आहे. माय बॅग इज हेवी, माझी बॅग ही कशी आहे, हेवी आहे. हर व्हॉइस, तिचा आवाज कसा आहे, इज स्वीट, तिच्या आवाजाविषयी सांगतोय आपण. देअर हाऊस, त्यांचं घर, इज नियर द पार्क, त्यांचा
तर या ठिकाणी मालकी दर्शविणारे त्यांचा, तिचा, माझा, आमचा, त्यांचा, तुमचा असे जे शब्द मालकी दर्शविणारे असतात यांना लागून काय आलेलं आहे, नाऊन आलेलं आहे. तेव्हा ओळखून जायचं की ही कुठली कॅटेगरी आहे, तर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हची कॅटेगरी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याची आयडेंटिटी असते. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी काही गोष्टी महत्वाच्या तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण 6 टाईपकडे जाऊया, जी आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असते, तर प्रश्नार्थक विशेषण असं आपण त्याला म्हणत असतो. ऍडजेक्टिव्ह यूज टू आस्क क्वेश्चन, प्रश्न विचारण्यासाठी आपण ज्यांचा यूज करतो. मात्र आता ओळखत असताना बघा भरपूर कन्फ्युजन आपलं राहतं. प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले विशेषण असतात. तर प्रश्न विचारत असताना जेव्हा याला लागून नाऊन आलेलं असतं, जसं प्रश्न विचारण्यासाठी आपण WH वर्डचा यूज करत असतो. विच असेल, व्हॉट असेल, हुज असेल. या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलंय. विच म्हणजे कोणता, व्हॉट म्हणजे काय, हुज म्हणजे कोणाचा या ठिकाणी. तर याला ओळखायचं कसं, तर याला लागून तुम्हाला नाऊन दिसेल. जसं मी म्हटलं की विच कलर, कलर विषयी आपण सांगतोय, कलर विषयी बोलतोय की विच कलर डू यू लाईक. व्हॉट टाइम इज द मीटिंग, हुज बुक इज धिस. आता या ठिकाणी जेव्हा याला लागून नाऊन आलंय ना, तर समजून जायचं की ही कुठली कॅटेगरी आहे, तर ही इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हची कॅटेगरी आहे. तुम्हाला आयडेंटिटी याची सांगते, कारण तुम्हाला एक्झामला जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुम्हाला त्याची आयडेंटिटी माहीत असणं, आपण कन्फ्यूज होतो. तर जेव्हा तुम्हाला असं दिसेल की या विचला लागून कुठलं तरी नाऊन आहे, व्हॉटला लागून कुठलं तरी नाऊन आलंय, हुजला लागून आलंय, तर त्या ठिकाणी समजून जायचं की यामध्ये ही कुठली कॅटेगरी आहे, तर इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. चला जाऊ समोर आपण. नेक्स्ट आहे आपलं, आणि असं मी म्हणायला अडचण नाही की हे आपलं लास्ट पार्ट आहे यामधील, जे आहे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे तुलनात्मक विशेषण. जसं मी म्हटलं डेफिनेशन याची आहे, ऍडजेक्टिव्ह यूज टू कम्पेअर टू नाउन्स. जसं दोन नावं असतील, दोन व्यक्ती असतील, वस्तू किंवा स्थळांमधील गुणधर्मांची तुलना दर्शविणारे विशेषण. म्हणजे कम्पेअर ज्यावेळेस आपण करत असतो, कम्पेअर करण्यासाठी आपण जेव्हा त्यामध्ये ऍडजेक्टिव्ह यूज करत असतो. जसं मी म्हटलं दिस बुक इज बेटर दॅन दॅट वन. आता हे पुस्तक आहे, कसं आहे, हे पुस्तक आहे पण बेटर आहे, चांगलं आहे, कशापेक्षा, त्यापेक्षा. मग या बेटर या शब्दाने काय केलं, तर याने कम्पेअर केलं. या पुस्तकाला त्या पुस्तकासोबत कम्पेअर करण्यासाठी आपण काय घेतलं, बेटर घेतलं या ठिकाणी. हे आहे यामधील कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे बघा, शी इज टॉलर. ती कशी आहे, टॉलर आहे, उंच आहे. दॅन हर सिस्टर, तिच्या सिस्टरपेक्षा ती उंच आहे. उंच या शब्दाने काय केलं, कम्पेअर केलं. टॉलरनी काय केलं, कम्पेअर केलं. मग जेव्हा कम्पेअर करणारे शब्द येतात ना, त्यांनाच आपण कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. टुडे इज कोल्डर, कोल्डर दॅन एस्टरडे. आता आपण काय केलं, टुडे आणि एस्टरडे, आज आणि कालला काय केलं, कम्पेअर केलं की आजच्या पेक्षा, टुडे इज कोल्डर, आज जास्त थंड आहे कालपेक्षा, असं आपण सांगतोय. मग कम्पेअर करण्यासाठी आपण कोल्डर जे घेतलं, या कोल्डरनी आपण कम्पेअर केलं, यालाच आपण काय म्हणत असतो, कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. अशा पद्धतीने आपण सगळ्या कॅटेगरीज बघितल्या. आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, कारण आपण अगदी जेवढ्या इझिली मला सांगता येईल करून तेवढ्या इझिली मी तुम्हाला सांगितलं. आणि हे जे आहे ना, हे खूप महत्त्वाच्या नोट्स तुमच्या राहतील जेव्हा तुम्हाला एक्झामची तयारी करायची असेल, किंवा तुम्हाला ग्रामर जरी शिकायचं असेल तरी सुद्धा ह्या गोष्टी माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी आपण चालू करूया आजचा टॉपिक. आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकतोय ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय असतं बघा, याला आपण क्रियाविशेषण असं म्हणत असतो. ग्रामरचा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि यामध्ये स्टुडंट बरेचदा कन्फ्यूज असतात. मग ते कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करणारे असतील किंवा मग 12th मध्ये 10th वाले असतील किंवा कोणीही असेल. बघा, ग्रामर कधीही बदलत नाही. ग्रामर हा असा टॉपिक आहे, एकदा जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला, याचे रूल्स समजून घेतले, तर तुम्हाला ग्रामरवरती सुद्धा कमांड मिळवता येते. फक्त तेवढा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर चला ऍडव्हर्बला आपण समजून घेऊ. बघा, हे जे ऍडव्हर्ब आहे ना, याच्यामध्येच याची डेफिनेशन लपली आहे. याला जर आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, सपोज मी म्हटलं ऍड आणि वर्ब हे 2 पार्ट आहेत. आता वर्ब म्हणजे काय असतं, तर वर्ब म्हणजे असतं ऍक्शन. जसं चालणे, बोलणे, धावणे, लिहिणे, है ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण दिवसभर करत असतो, हे जे ऍक्शन वर्ड असतात, याविषयीची ऍडिशनल माहिती जे शब्द सांगतात त्यांनाच आपण ऍडव्हर्ब असं म्हणत असतो.
किती सोपी डेफिनेशन आहे बरं याची. वर्ब, ॲडव्हर्ब म्हणजे काय, वर्ब विषयी अधिकची माहिती, ॲडिशनल माहिती सांगणारे शब्द. याची डेफिनेशन समजून घेऊ आपण. द वर्ड विच टेल समथिंग अबाउट द वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड अन ॲडव्हर्ब. म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात ना त्यांना आपण क्रियाविशेषण असं म्हणत असतो. जसं एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. मी म्हटलं श्रेयश स्पीक्स स्लोली. आता यामध्ये आपण बघितलं की श्रेयश बोलतो, बोलतो हे झालं यामधील वर्ब. कसा बोलतो, स्लोली, हळूहळू बोलतो. आता याच्या बोलण्याविषयीची अधिकची माहिती सांगितली या स्लोली या शब्दाने. तो बोलतो मात्र हळूहळू बोलतो, हे झालं यामधील काय झालं, ॲडव्हर्ब. याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणत असतो. नेक्स्ट बघा, शी गोज केअरफुली. आता ती जाते इथपर्यंत आपल्याला समजलं, मात्र ती जाते तर कशी जाते, केअरफुली जाते, काळजीपूर्वक जाते. हेच काय आहे यामधील ॲडव्हर्ब आहे, कारण जाण्याविषयी अधिकची माहिती सांगितली. जाणे तर आहे, ऍक्शन तर आहे, मात्र कशी आहे, काळजीपूर्वक. हॉर्स रन्स फास्ट. आता घोडा धावतो, मात्र धावणं जे आहे ना घोड्याचं, जे वर्ब आहे ऍक्च्युली, हे जे धावणं आहे हे कसं आहे तर फास्ट आहे. फास्ट या शब्दाने काय केलं, या रन्सला डिस्क्राईब केलं. धावतो पण कसा धावतो, जोरात धावतो. हे आहे यामधील ॲडव्हर्ब. अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचंय की ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर एखाद्या ऍक्शन विषयी अधिकची माहिती सांगणारे शब्द, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब असं म्हणतो. याचे टाइप्स आपण समजून घेऊ आणि हळूहळू आपण याचे सर्व जेवढे टाइप्स आहे बघा, मी 9 यामध्ये टाइप्स काढले आहेत. तर हे टाइप्स आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ आणि मग जाऊ आपण होमवर्ककडे. तर बघा या ठिकाणी टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. पहिला आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ठिकाण दर्शक. आता ठिकाण दर्शक काय असते याची डेफिनेशन समजून घेऊ आपण. ठिकाण दर्शक म्हणजे इंडिकेट्स वेअर अँड ऍक्शन हॅपन्स. ऍक्शन कोठे होते, क्रिया कोठे होते. आता या ठिकाणी क्रिया कोठे घडते हे सांगणारे जे शब्द आहेत किंवा अव्यय आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. जसं हिअर इथे, देअर तिथे, एव्हरीवेअर, समवेअर, आउटसाइड, इनसाइड, हे काय आहे, ठिकाण दर्शक अव्यय आहे. जसं या ठिकाणी मी म्हटलं शी इज सिटिंग, ती बसली, पण कुठे बसली, हिअर इकडे, आपण ठिकाण दर्शवलं. तिच्या बसण्याविषयी आपण बोलतोय, बसते पण कशी बसते, कुठे बसते, इथे बसते, हिअर, ठिकाण दर्शवलं. द किड्स आर प्लेइंग आउटसाइड, मुले बाहेर खेळत आहेत, मुले खेळत आहे, खेळण्याविषयी आपण बोलतोय, खेळतात पण आपण ठिकाण सांगितलं, कुठे, आउटसाइड, बाहेर. ही लुक्ड एव्हरीवेअर फॉर हिज कीज. आता त्याने पाहिलं, काय पाहिलं, त्याच्या चाव्या ज्या किल्ल्या होत्या ना त्याने पाहिल्या, कुठे पाहिल्या, सर्वत्र, एव्हरीवेअर. या ठिकाणी सुद्धा आपण ठिकाण दाखवलं. जेव्हा आपण अशा प्रकारे ठिकाण दर्शवत असतो, ठिकाण दर्शक एखाद्या वर्बचं ठिकाण आपण दर्शवलं. जसं हे पाहतो, कुठे, सगळीकडे, खेळतो, बाहेर, बसते, बसली, कुठे, इथे. तर हे काय झाले, ठिकाण दर्शक ॲडव्हर्ब झाले. यालाच आपण ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असं म्हणत असतो. आता आय होप एवढ्या सोप्या पद्धतीनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही विसरणार का, मला नाही वाटत कधी विसरणार. अशा पद्धतीने आपण याचा अभ्यास करू. चला जाऊया आपण नेक्स्ट टाईपकडे. तर नेक्स्ट टाईप आहे आपला तो म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ टाइम, वेळेशी रिलेटेड. जसं याची आपण डेफिनेशन समजून घेऊ आणि तुम्हाला एक्झाम्पलच्या थ्रू मी इझिली समजावून सांगते. याची डेफिनेशन आहे बघा, इंडिकेट्स वेन अँड ऍक्शन अकर्स. मराठी मिनिंग आहे क्रिया कधी घडते हे सांगणारे अव्यय. क्रिया कधी घडते म्हणजे आज घडते, काल घडली, उद्याला घडेल. तर हे जे शब्द असतात असे दर्शवणारे ऍक्शन कधी घडते, नाऊ, देन, एस्टरडे, टुडे, टुमॉरो, सून, लेट, अर्ली, लवकर, उशिरा, हे जे असते ना सर्व शब्द, तर हे टाइम दर्शवतात. की जसं मी म्हटलं आय विल गो टुमॉरो, जाण्याविषयी बोलतोय, मी जाईन पण कधी जाईल, उद्याला. टुमॉरो काय दाखवला, टाइम. हे काय आहे, ॲडव्हर्ब ऑफ टाइम, याला आपण असं म्हणत असतो. शी अराइव्ड अर्ली, ती आली मात्र कशी आली, अर्ली, लवकर आली. येण्याविषयी आली पण लवकर आली, आपण टाइम दर्शवला. ही लेफ्ट एस्टरडे, तो गेला पण कधी गेला, काल गेला. तर यामध्ये सुद्धा आपण काय केलं,
की टाइम दाखवला की पर्टिक्युलर त्या वेळेमध्ये ती ऍक्शन घडली. एस्टरडे, तू गेला, पण कधी गेला? एस्टरडेला. तर यामध्ये तुम्हाला जेव्हा लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारचे टाइम दर्शविणारे जे शब्द असतात हे जेव्हा एखाद्या वर्बला काय करतात, डिस्क्राईब करतात, तेव्हा आपण त्याला ॲडवर्ब ऑफ टाइम या कॅटेगरीमध्ये ओळखत असतो. तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये ओळखायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला पुढे जाऊ आपण. ॲडवर्ब ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय? पद्धत, जी रीत असते किंवा पद्धत असते, कुठल्या पद्धतीने एखादी ऍक्शन झाली. जसं मी म्हटलं, आपण डेफिनेशन बघू पहिले आणि मग बघू. डिस्क्राइब्स हाऊ अन ऍक्शन इज परफॉर्म्ड. क्रिया कशी केली जाते हे सांगणारे अव्यय. जसं मॅनर म्हणजे प्रत्येकाची पद्धत असते. कोणी क्विकली पटकन करते, कोणी हळूहळू करते, कोणी काळजीपूर्वक करते, कोणी आनंदाने करते, कोणी दुःखाने करते, है ना, कोणी एकदम ब्युटिफाय करून ब्युटिफुली करते. तर हे जे असतात म्हणजे ती पद्धत आहे वेगवेगळी. तर त्या पद्धती दर्शवणारे जे शब्द आहेत ना त्यांना आपण ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणतो. जसं मी एक्झाम्पलमध्ये घेतलंय हे बघूया आपण इथे. क्विकली, स्लोली, केअरफुली, हॅपीली, अँग्रीली, ब्युटिफुली. ही स्पीक सॉफ्टली. आता तू बोलतो, पण कसा बोलतो? सॉफ्टली, सौम्यपणे. त्याच्या बोलण्याविषयी सांगतोय आपण. तू बोलतो मात्र कसा बोलतो? सॉफ्टली, सौम्यपणे बोलतो. तर हे सॉफ्टली काय आहे? ही पद्धत आहे एक, है ना, प्रत्येकाची पद्धत आहे वेगवेगळी. नेक्स्ट आहे शी वर्क. ती काम करते, पण कशी करते? हार्ड करते. म्हणजे ती कशी करते? कठोरपणे किंवा खूप मेहनतीचे काम करते. तर कामाविषयी तर आपण सांगतोय, पण तिची पद्धत कशी आहे? हार्ड, कठोरपणे काम करते, मेहनतीने करते, असं आपण याला म्हणू शकतो. दे डान्स्ड. आता ते डान्स करतात मात्र कसे करतात? ग्रेसफुली, मोहकपणे. त्यांची कशी पद्धत आहे, कसं मॅनर आहे त्यांचं डान्स करण्याचं? अगदी मोहकपणे. दे डान्स ग्रेसफुली. अशा पद्धतीने आपण यांना लक्षात ठेवायचे. बघा थोडा थोडा डिफरन्स आहे, लक्षात ठेवणं होऊ शकतं. तुम्हाला असं वाटेल मॅम थोडं हार्ड वाटतंय, मात्र तुम्हाला प्रत्येक जेव्हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल प्रत्येक गोष्ट तेव्हा तुमच्या सुद्धा लक्षात येईल. याचा अभ्यास जेव्हा तुम्ही व्यवस्थित कराल. नेक्स्ट आहे बघा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारता. एखादी गोष्ट कितीदा घडते. जसं या ठिकाणी आपण याचे डेफिनेशन बघू आणि मग एक्झाम्पल देखील. जसं मी म्हटलं, इंडिकेट्स हाऊ ऑफन अन ॲक्शन अकर्स. क्रिया किती वेळा घडते हे सांगणारे अव्यय. जसं एखाद्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी, जसं नेहमी घडते, है ना, वारंवार घडते, कधी कधी घडते, रेअरली, क्वचितच घडते, कधीच घडत नाही, ओकेजनली घडते. तर हे जे असते ना फ्रिक्वेन्सी दर्शवणारे, वारंवारता दर्शवणारे, म्हणजे एखादं काम होते पण कितीदा होते हे दर्शवणारे जे शब्द आहेत त्यांनाच आपण ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं, ही ऑलवेज ड्रिंक्स कॉफी इन द मॉर्निंग. आता यामध्ये आपण तो कॉफी पितो, कधी पितो? दररोज सकाळी तो कॉफी पितो. तर यामध्ये ऑलवेज शब्दानं काय सांगितली? फ्रिक्वेन्सी दाखवली, वारंवारता दाखवली की नेहमी. असं तो कसं करतो? नेहमी. कॉफी पिण्याविषयी आपण बोलतोय की नेहमी तो असं करतो, यामध्ये वारंवारता दर्शवली. शी रेअरली गोज आउट. ती जाते बाहेर, मात्र कशी जाते? क्वचितच जाते, कधी कधीच जाते. त्यामुळे या रेअरलीनं काय सांगितलं? फ्रिक्वेन्सी सांगितली तिच्या जाण्याविषयी. आय समटाइम्स वॉच टीव्ही ॲट नाईट. आता मी टीव्ही पाहते, पण या ठिकाणी मी काय दाखवली? त्याची फ्रिक्वेन्सी दाखवली की मी कधी कधीच टीव्ही पाहते. रोजची गोष्ट सांगते का? नाही, मी पाहते टीव्ही मात्र कधी कधी. या शब्दाने काय दर्शवलं? पाहणं तर आहे मात्र कसं आहे? कधी कधी, समटाईम. वारंवारता सांगितली. तर असे जे शब्द असतात यांना आपण या कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. जेव्हा तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की हे वारंवारता दर्शवते. एखादी गोष्ट किती वेळा होते, है ना, तर त्यावेळी हे शब्द जेव्हा आले तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. कधीच घडत नाही, ओकेजनली घडते, नेहमी घडते, क्वचितच घडते, असे शब्द. ओके, चला जाऊ आपण नेक्स्ट टाईपकडे. नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे ॲडवर्ब ऑफ डिग्री. बघू आपण प्रमाणदर्शक. जसं प्रमाण दाखवलेलं असतं यामध्ये. तर चला याची डेफिनेशन समजून घेऊ आणि मग समोर जाऊ. डिस्क्राइब्स द इंटेन्सिटी और डिग्री ऑफ अन ॲक्शन.
क्रिया किती प्रमाणात घडते हे सांगणारे अव्यय, किती प्रमाणात घडते. जसं एक्झाम्पल आपण बघू, त्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल. जसं व्हेरी असेल, क्वाईट असेल, टू असेल, ऑलमोस्ट असेल, कम्प्लिटली असेल, टोटली, एक्स्ट्रीमली, इनफ. आता एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊ आपण. ही इज व्हेरी टायर्ड. तो खूप थकला आहे. आता यामध्ये आपण प्रमाण दाखवलं की तो थकला, मात्र त्याचं प्रमाण किती आहे? खूप आहे, खूप जास्त आहे ना. त्यामुळे हे काय झालं, यामध्ये ॲडवर्ब ऑफ डिग्री, प्रमाण दर्शवलं यामध्ये. शी इज टू बिझी टू टॉक. ती बोलण्यासाठी खूपच व्यस्त आहे. ती व्यस्त आहे, मात्र कशी आहे? बोलण्यासाठी व्यस्त आहे. व्यस्त, जास्त व्यस्त आहे. यामध्ये प्रमाण दाखवलं की टू बिझी. द मूवी वॉज क्वाईट इंटरेस्टिंग. आता चित्रपट इंटरेस्टिंग होता, मात्र कसा होता? तो खूप जास्त इंटरेस्टिंग होता. क्वाईट, खूपच इंटरेस्टिंग. यामध्ये प्रमाण आपण बघा, बरेचशा गोष्टी आपण जेव्हा सांगत असतो त्यामध्ये आपल्याला प्रमाण एक्झॅक्टली आपण सांगू शकतो का? म्हणजे आपला आनंद जो आहे त्याचं प्रमाण आपण सांगू शकत नाही. एखादी गोष्ट, आता बघा, मूवी कशी होती? इंटरेस्टिंग होती, पण तिचा इंटरेस्टिंग किती होती? खूपच इंटरेस्टिंग. असं आपण जेव्हा सांगत आहे यामध्ये ते जे शब्द आहे यांना प्रमाण दर्शवलं. तर हे असे जे शब्द असतात ना, हे काय आहेत? यामध्ये ॲडवर्ब ऑफ डिग्री, प्रमाण दर्शवणारे. यामध्ये मी तुम्हाला बरेचसे शब्द या ठिकाणी लिहून सुद्धा दिले आहेत. तर चला जाऊया आपण समोर ॲडवर्ब ऑफ रिझन कडे, हे बघून घेऊ आपण आणि मग जाऊया आपण समोर. ठीक आहे. तर बघा, ॲडवर्ब ऑफ रिझन जे आहे म्हणजे कारण सांगणे. जसं एखादी ऍक्शन का बरं घडली नाही त्याचं रिझन दर्शक जे शब्द आहेत ते. जसं एक्सप्लेन्स व्हाय अँड ऍक्शन हॅपन्स. क्रिया का घडली हे सांगणारे शब्द किंवा अव्यय असं आपण त्याला म्हणू शकतो. देअर फॉर रिझन सांगतो आपण. हेन्स असेल डज, बिकॉज, सिन्स, अकॉर्डिंगली, ॲज. आता एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ. ही लेफ्ट अर्ली बिकॉज ही वॉज टायर्ड. आता तो लवकर गेला कारण तो थकला होता. यामध्ये रिझन सांगण्यासाठी आपण बिकॉजचा यूज केला. तो गेला, मात्र का बरं गेला याचं कारण सांगणारा जो शब्द आहे बिकॉज, तर हाच आहे ॲडवर्ब ऑफ रिझन या कॅटेगरी मधील. नेक्स्ट आहे बघा, शी स्टेड होम देअर फॉर शी मिस्ड द इव्हेंट. ती घरी राहिली त्यामुळे तिने कार्यक्रम चुकवला. आता ती घरी राहिली ना, त्यामुळे देअर फॉरने काय सांगितलंय? रिझन सांगितलं की त्यामुळे काय झालं की तिने इव्हेंट मिस केला. शी स्टडीड हार्ड, ही स्टडीड हार्ड, त्याने मेहनत केली. सो ही पास्ड द एक्झाम. तर त्याने मेहनत केली ना, त्या कारणाने. या ठिकाणी सोनी काय केलं? कारण सांगितलं. त्यामुळे किंवा म्हणून सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याने मेहनत केली म्हणून त्याने परीक्षा पास केली. तर परीक्षा पास करण्याचं रिझन काय आहे? तर त्याने मेहनत केली. तर यामध्ये तुम्हाला जे हे सो दिसत आहे किंवा यामध्ये तुम्हाला देअर फॉर दिसत आहे, यामध्ये बिकॉज दिसत आहे, हे काय दाखवतात? रिझन. तर हे जे शब्द आहेत की एखादी ऍक्शन का बरं घडली याचं रिझन दर्शवणारे हे शब्द आहेत, म्हणून आपण याला ॲडवर्ब ऑफ रिझन मध्ये काय करतो? काउंट करतो. तर चला आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया, जो आहे ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन म्हणजे सकारात्मक अव्यय. तर मी स्क्रीनला थोडं खाली घेते जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. चला आपण शिकूया आता ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन, सकारात्मक अव्यय. तर यामध्ये बघा, याची डेफिनेशन आहे एक्सप्रेसेस सर्टेनिटी, अग्रीमेंट और कन्फर्मेशन. जसं वाक्याला सकारात्मकता दर्शविणारे अव्यय जे असतात, जसं शुअरली, सर्टनली, डेफिनेटली, येस. जसं एखादं काम, एखादी ऍक्शन ते नक्की होईल म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, की तुम्हाला बॉसनं ऑर्डर दिली आणि तुम्ही काय म्हणताय ते काम होईल का? बॉसने तुम्हाला जर म्हटलं तुम्ही काय म्हणता? एकतर यस म्हणता किंवा डेफिनेटली, सर्टनली, शुअरली. म्हणजे पॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही अफर्मेशन देता ते जे शब्द आहेत ना त्यालाच आपण काय म्हणतो? ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन. जसं शी विल डेफिनेटली जॉईन अस. तिच्या जॉईन होण्याविषयी आपण बोलतोय, ती नक्कीच आमच्या सोबत जॉईन होईल. डेफिनेटली म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यामध्ये आपल्याला दिसतो. डेफिनेटली, निश्चितपणे. आय विल शुअरली हेल्प यू. मी मदत तर करेन. मदत करण्याविषयी बोलतोय आपण. मी मदत तर करेन, पण कशी करेल? शुअरली, नक्की करेन. ही इज सर्टनली कमिंग. तो निश्चितच येत असेल. यामध्ये मी काय केलं? येण्याविषयी सांगते मी त्याच्या, मात्र कसं? निश्चितपणे. तो नक्कीच किंवा निश्चितच
येत असेल किंवा येत आहे. यामध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचं वाक्य घेतलंय की तो नक्कीच येत आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट, एखादं काम, त्याविषयी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा असतो, तर ते जे शब्द तुम्ही यूज करता त्या व्हर्बला दर्शवण्यासाठी की नक्की करेन, निश्चितच करेन किंवा यस अशा पद्धतीचे शब्द जे असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन. तर नेक्स्ट आहे आपलं ॲडवर्ब ऑफ निगेशन, म्हणजे नकारार्थी अव्यय आपण त्याला म्हणत असतो. जसं एक्सप्रेसेस अ निगेटिव्ह स्टेटमेंट ऑर डिनायल, म्हणजे वाक्याला नकार दर्शवणारे अव्यय. मी म्हटलं नेवर, नो, नोवेअर, नीदर, नो लॉंगर असे जे शब्द असतात म्हणजे निगेटिव्ह रिस्पॉन्स देणारे. जसं एखादं काम असेल ते करण्यासाठी जेव्हा निगेटिव्ह शब्द यूज केल्या जातात, वर्ब विषयी निगेटिव्ह आपण असं यूज करत असतो, त्यांनाच आपण काय म्हणत असतो. तर निगेटिव्ह शब्द झाले तर ॲडवर्ब ऑफ निगेशन आपण त्याला म्हणणार. जसं मी म्हटलं एक्झाम्पलमध्ये, आय विल नेव्हर फॉरगेट धिस डे. आता मी भुलण्याविषयी, माझं जे आहे ना, मी विसरण्याविषयी सांगते की नेवर, कधीही नाही. निगेटिव्ह जे शब्द आपण यूज करतो, मी हा दिवस कधीही विसरणार नाही. शी डज नॉट लाईक स्पायसी फूड. आता तिच्या आवडण्याविषयी आपण बोलतोय की तिला आवडत नाही. शी डज नॉट लाईक स्पायसी फूड, तिला तिखट पदार्थ आवडत नाही. ही कॅन हार्डली वॉक. आता तो क्वचितच चालू शकतो. आता यामध्ये सुद्धा हे हार्डली जे आहे ना, म्हणजे आपण याच्यासाठी यूज केलंय की तो चालूच शकत नाही असं म्हटलं तरी चालते. म्हणूनच आपण अशा पद्धतीचं सेंटेन्स घेतलं इथे की ही कॅन हार्डली वॉक, क्वचितच चालू शकतो. तर यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी लपली आहे, त्यामुळे हे सुद्धा या कॅटेगरीमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचे, जसं आपण याच्या अगोदरचा पार्ट शिकलो त्याच्या अपोजिट पार्ट हा राहणार. ओके, चला लास्ट कडे जाऊ आपण, जे आहे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. तर याला आपण समजून घेऊ आणि मग जाऊया आपण पुढे होमवर्ककडे. नेक्स्ट पार्ट आहे आपला इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब, म्हणजे प्रश्न विचारणारे अव्यय. जसं मी म्हटलं पहिल्यांदा की याची डेफिनेशन आहे, यूज टू आस्क क्वेश्चन्स अबाउट टाइम, प्लेस, रिझन, मॅनर ऑर डिग्री. प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे अव्यय. व्हाय असेल, वेअर असेल, वेन असेल, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ फार. प्रश्न विचारण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. वेन विल यू कम, तू कधी येणार. वेअर इज युअर बुक, तुझे पुस्तक कुठे आहे. व्हाय आर यू लेट, तू उशिरा का आला आहेस. प्रश्न विचारण्यासाठी आपण यांचा यूज केलाय. तर अशा पद्धतीनं आपण 9 टाइप्स पाहिले आपल्या ॲडव्हर्बचे आणि याला डिटेलमध्ये समजून देखील घेतलं. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर या ठिकाणी आपण थांबू. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला चालू करू आजचा व्हिडिओ. यामध्ये प्रिपोजिशन आपण शिकतोय. तर प्रिपोजिशन म्हणजे काय. प्रिपोजिशन पोजिशन दाखवणारे शब्द म्हणजेच प्रिपोजिशन असतात. जसं मी म्हटलं की ऑन असेल, ऑन वर, एखादी गोष्ट वर आहे, ऑन. बिटवीन आहे, मध्ये आहे. इन आहे, आतमध्ये आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची पोझिशन दाखवणारे जे शब्द असतात त्यांना आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. जसं ग्लास इज ऑन द टेबल. आता ग्लासची पोझिशन काय आहे, तर ग्लास हा टेबलच्या वर आहे, ही त्याची पोझिशन आहे, वर असणे. त्यालाच आपण ऑन या शब्दाने सांगणार की ऑन आहे. काय ऑन आहे, तर ग्लास. ग्लास इज ऑन द टेबल. ग्लास हा टेबलच्या वरती आहे. म्हणजे असे जे शब्द असतात जे पोझिशन दाखवतात, बिटवीन असेल, अमॉंग असेल, अमॉंगस्ट असेल, तर असे खूप सारे शब्द आहेत जे पोझिशन दाखवतात, त्यांनाच आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. तर याची डेफिनेशन, याचे टाइप्स आपण समजून घेऊ. स्टेप बाय स्टेप आपण समोर समोर जाऊ. तर चला बघा, या ठिकाणी प्रिपोजिशन गिव्ज कॉन्टेक्स्ट टू नाउन इन रिलेशनशिप टू अदर नाउन और प्रोनाउन. म्हणजे नाम आणि सर्वनाम या दोघांमधील परस्पर संबंध दर्शविणाऱ्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. आता याची डेफिनेशन आपण बघितली आणि तुम्हाला हे पण लक्षात आलं की आपण प्रिपोजिशन कशाला म्हणतो. तर याला बघा, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की द मोबाईल इज ऑन द टेबल. ऑन, ऑन म्हणजे कुठे आहे, मोबाईल आहे, मात्र कुठे आहे, टेबलच्या वर आहे. शी इज इन द गार्डन, ती कुठे आहे, गार्डन मध्ये तर आहे, पण गार्डनच्या मध्ये सांगणारा कोणता शब्द आहे, तर इन आहे. तर हे जे शब्द आहेत पोझिशन दर्शवत आहेत यांनाच आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. जर आपण प्रिपोजिशन यामध्ये यूज नाही केलं तर या वाक्यांना देखील अर्थ राहत नाही. जसं मी म्हटलं द मोबाईल इज द टेबल. आता तुम्ही म्हणाल मॅम मोबाईल इज द टेबल, मोबाईल टेबल आहे असं कसं काय होणार आहे.
शी इज द गार्डन म्हणजे ती गार्डन आहे असं नाही होऊ शकत. म्हणजे हे जे शब्द आहेत ना प्रिपोजिशन हे एवढे महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला इंग्लिश जरी शिकायचं आहे किंवा ग्रामर जरी शिकायचं आहे तुम्हाला प्रिपोजिशन माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सेंटेन्स बनवताना असो किंवा तुम्हाला ओळखायचं असेल तेव्हा सुद्धा असो किंवा अर्थ लावण्यासाठी सुद्धा असो. तर मी म्हटलं या ठिकाणी जेव्हा ऑन टाकलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं की मोबाईल टेबल नाही तर मोबाईल हा टेबलच्या वर आहे. ती गार्डन नाही आहे तर ती गार्डनच्या आतमध्ये आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिपोजिशन ओळखायचे आहेत. तर चला चालू करू आपण. याचे टाइप्स काय आहेत. तुम्हाला प्रिपोजिशन समजलं आय होप. समोर जाऊ आपण. मी थोडं स्क्रीनला खाली घेते जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. बघा टाइप्स ऑफ प्रिपोजिशन याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे सिंपल प्रिपोजिशन्स म्हणजे साधे अव्यय. सिंपल प्रिपोजिशन यामध्ये फक्त एकच शब्दाचा समावेश असतो. सिंपल प्रिपोजिशन तुम्हाला ओळखायचे असल्यास तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये एकच शब्द असतो. जसं ॲट असेल, इन असेल, ऑन असेल अशा पद्धतीचे. मी एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी शी इज ॲट होम. ॲटचा यूज झालाय ती घरी आहे. द कीज आर इन द ड्रॉवर एका शब्दाचा या ठिकाणी यूज झालाय. द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलवर आहे किंवा चाव्या ड्रॉवर मध्ये आहेत. तर यामध्ये हे एक एकच शब्द यूज झाले. जेव्हा तुम्हाला असे एक एकच शब्द दिसतील तर समजून जायचं हे कुठले प्रिपोजिशन्स आहेत तर हे सिंपल प्रिपोजिशन्स आहेत. ओके चला जाऊ आपण नेक्स्ट टाईपकडे. नेक्स्ट टाईप आहे याचा कंपाऊंड प्रिपोजिशन्स. आता याला समजून घेऊ आपण. तर कंपाऊंड प्रिपोजिशन काय असतात तर यामध्ये तुम्हाला मी खाली दिलंय याचं सर्व की यामध्ये सुद्धा एकच शब्द असतो मात्र त्याला प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग जोडलेला असतो. बघा प्रीफिक्स म्हणजे काय असतं तर सुरुवातीला काहीतरी शब्द जोडून आलेला असतो. तर शब्द तर एकच राहणार मात्र तुम्हाला ओळखायचं काय आहे. जसं या ठिकाणी बघा हा एकच शब्द आहे, दिसायला एकच शब्द आहे मात्र या ठिकाणी बी आणि हाइंड असे दोन शब्द झाले त्याचे. म्हणजे हा बी काय आहे यामधील प्रीफिक्स आहे. तर तुम्हाला ओळखत असताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. शब्द तर एक दिसतोय तर त्याला जर तुम्हाला प्रीफिक्स दिसलं तर समजून जायचं तुम्ही कंपाऊंड प्रिपोजिशनचा पार्ट आहे म्हणून. ठीक आहे. बी साइड बिसाइड, इन साइड इनसाइड, बिट विन बिटवीन. या ठिकाणी अ आणि लॉंग. या ठिकाणी अ हे काय आलंय प्रीफिक्स आलंय. अ लॉंग, अ क्रॉस, बीई या ठिकाणी प्रीफिक्स आलंय बी नीथ. अशा पद्धतीने याला ओळखायचं आहे तुम्हाला. प्रीफिक्स म्हणजे सुरुवातीला शब्द जोडून आलेले असतात. जसे यामध्ये बी आहे बऱ्याच ठिकाणी, इथे इन आहे, इथे अ आहे, असं तुम्ही याला लक्षात ठेवायचं आहे. तर मी अगदी इझी ट्रिकनी तुम्हाला शिकवते जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये असं हे फिट झालं पाहिजे आणि परत तुम्ही कधीही विसरले नाही पाहिजे. चला बघा आपण नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ. ही वेंट अक्रॉस द रिव्हर. तो नदीच्या पलीकडे गेला. ही वेंट अक्रॉस. अ आणि क्रॉस हे अ या ठिकाणी प्रिफिक्स आलंय आणि अक्रॉस काय आहे एक कंपाऊंड प्रिपोजिशन आहे. दे वॉक्ड अलॉंग. अ आलं इथे. अ लॉंग, अलॉंग. अ स्ट्रीट ते रस्त्याच्या बाजूने चालले. आता यामध्ये देखील काय अ हे काय आलंय प्रिफिक्स लागलंय याला लॉंगला. त्यामुळे हे काय आहे कंपाऊंड प्रिपोजिशन आहे. द शूज आर बिनीथ द रोड, बिनीथ द बेड. बूट पलंगाखाली आहेत. आता या ठिकाणी सुद्धा बी आणि नीथ प्रीफिक्स आले या ठिकाणी बी. त्यामुळे हे काय झालं कंपाऊंड प्रिपोजिशन. अशा पद्धतीने तुम्हाला याला लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. तर हे जे असतात अशा प्रकारचे प्रिपोजिशन जे वर्ड आहेत पोझिशन दाखवणारे यांना आपण कंपाऊंड प्रिपोजिशन असं म्हणत असतो. दॅट्स इट. चला जाऊ आपण समोर. आता समोर आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन. याला समजून घेणं अगदी सोपं आहे तुमच्यासाठी. जसं की आपण म्हणत असतो संकटित किंवा वाक्यरूप अव्यय असं मराठीमध्ये याला म्हणतात. यामध्ये 2 किंवा 3 शब्दांचा समावेश असतो. याची ओळख तुम्हाला खूप इझिली होऊन जाईल. जसं बिकॉज ऑफ 2 शब्द आहे मात्र हे काय आहे एक प्रिपोजिशन आहे. इन फ्रंट ऑफ 3 शब्द आहे. ड्यू टू किंवा अकॉर्डिंग. यामध्ये तुम्हाला याला लक्षात ठेवताना 2 किंवा 3 शब्दांचा समावेश असतो. अशा याने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अकॉर्डिंग टू. आता यामध्ये प्रिपोजिशन अकॉर्डिंग टू यूज झालंय. 2 शब्द आहेत म्हणजे हे काय कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन आहे. द टीचर वी नीड टू स्टडी हार्ड. अकॉर्डिंग टू द टीचर वी नीड टू स्टडी हार्ड. शिक्षकांच्या मते आपण कठोर अभ्यास करायला हवा.
द फ्लाईट वॉज डिलेड बिकॉज ऑफ, आता बिकॉज आणि ऑफ हे दोन शब्द आले. द वेदर, हवामानामुळे उड्डाण उशिरा झाले. आता बिकॉज ऑफ जे आहे दोन वर्ड आहे, आपल्याला फोकस करायचं आहे सध्या प्रिपोजिशनकडे, त्यामुळे आपण प्रिपोजिशन बघतोय. तर बिकॉज ऑफ काय आहे, कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन आहे कारण दोन आहेत शब्द यामध्ये. ही सक्सिडेड इन स्पाइट ऑफ, हे तीन शब्द आहेत. हिज प्रॉब्लेम्स, त्याच्या अडचणी असूनही तो यशस्वी झाला. इन स्पाइट ऑफ हे कम्प्लीट एक काय आहे, प्रिपोजिशन आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रिपोजिशनची आयडेंटिटी, याचे पार्ट्स लक्षात ठेवायचे आहे. आय होप तुमचे क्लिअर झाले असतील, कारण आपण 3 पार्टमध्ये याला डिवाइड केलं आहे, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की ज्या ठिकाणी एकच शब्द आलेला असतो, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपण बघितलं की ज्याला प्रीफिक्स लागलेलं असतं, आणि तिसरी कॅटेगरी याची आहे ज्यामध्ये आपण काय लागलेलं असतं, 2 शब्द किंवा 3 शब्द यामध्ये आलेले असतात. त्यामुळे समजून घेणं सुद्धा सोपं होतं आणि तुम्हाला लक्षात ठेवणं सुद्धा सोपं आहे. याचे जे स्पोकनसाठी युजेस आहेत त्याचे व्हिडिओज वेगळे आहेत बनवलेले, कारण आपण याचे वेगवेगळे युजेस करत असतो. टाईमशी रिलेटेड असेल किंवा थिंगशी रिलेटेड असेल, खूप सारे युजेस आहे आणि खूप सारे प्रिपोजिशन आहे. तुम्हाला याच्या कॅटेगरी समजल्या. या ठिकाणी आपण थांबू. आपला ग्रामर मधील हा प्रिपोजिशन पार्ट होता. आपण पुढे कंजक्शन हा पार्ट बघणार आहे, त्याचे टाइप्स वगैरे सर्व. या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. कंजक्शन म्हणजे ॲक्च्युली काय असते बघा. इन अ सिम्पल वे मी पहिले तुम्हाला सांगते आणि नंतर याचे टाइप्स देखील आपल्याला बघायचे आहेत. याची युजेस काय आहे, याची आयडेंटिटी काय आहे, सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर बघा, कंजक्शन हे 2 वाक्य असतील, 2 शब्द असतील, नावं असतील, जे काही असेल त्यांना जोडण्याचं काम करणारे जे शब्द असतात त्यांना आपण कंजक्शन असं म्हणत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला लॉंग सेंटेन्सेस बनवायचे असतात किंवा तुम्हाला काही जॉईन करायचे असतात, तर त्यावेळी तुम्ही कंजक्शनचा यूज करत असता. म्हणजे ते जे शब्द असतात जॉईन करणारे त्यांनाच आपण कंजक्शन असं म्हणत असतो, जे फेविकॉलचं काम करत असतात असं म्हणायला अडचण नाही. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी जे स्टिक करण्याचं काम करतात, जॉईन करण्याचं. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, कंजक्शन आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर याची डेफिनेशन सुरुवातीला आपण बघू. मी तुम्हाला इन शॉर्ट कंजक्शन काय असतात हे समजून सांगितलंय. The words that join together 2 or more words or sentences are called conjunctions. 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणत असतो. जसे यामध्ये एक्झाम्पल घेतलंय मी, राम अँड श्याम आर स्टुडंट्स असं वाक्य आहे. आता यामध्ये 2 नावं तुम्हाला दिसतात, राम आणि श्याम. या दोघांना जोडण्याचं काम कोणी केलं, या अँडनी केलं. हेच काय आहे, यामधील कंजक्शन आहे. ही केम इन टू द क्लास. आता हे एक सेंटेन्स आहे कम्प्लीट. बट देअर वॉज नो चेअर. तिकडे चेअर नव्हती. ही केम इन टू द क्लास, तो वर्गात आला, तिकडे चेअर नव्हती. आता या 2 याला जोडण्याचं काम कोणी केलं, या बटनी केलं. तर यालाच आपण कंजक्शन असं म्हणत असतो, कारण यानं काय केलं तर 2 वाक्यांना जोडलं. ही केम इन टू द क्लास, तो वर्गात आला, पण बट देअर वॉज नो चेअर. हे अशा प्रकारचे कंजक्शन असतात. कंजक्शन सुद्धा खूप सारे असतात. जेव्हा आपण जर स्पोकन शिकत असू तर आपल्याला खूप सारी कंजक्शन येणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचा यूज, प्रॉपर यूज सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण याची आयडेंटिटी बघणार आहे, याचे टाइप्स बघणार आहे आणि याला समजून घेणार आहे की याला आपण आयडेंटिफाय कसं करायचं, हे कुठल्या कॅटेगरीचं आहे. बरोबर आहे. तर चला आपण याचे टाइप्स बघून घेऊ. तर याचे टाइप्स आहेत, त्यामधील पहिलं आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. याला आपण कोऑर्डिनेटर सुद्धा म्हणत असतो. जसं 2 शब्द किंवा 2 मुख्य उपवाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्यय यांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जसं यामध्ये आपण सेंटेन्सच्या द्वारे समजून घेऊ. यामध्ये श्रेयश इज अ पुअर, श्रेयश इज अ पुअर. आता श्रेयश इज पुअर या ठिकाणी हे पहिलं सेंटेन्स आहे आणि ही इज व्हेरी ऑनेस्ट, हे 2 सेंटेन्स आहे. या 2 सेंटेन्सेसला जोडण्याचं काम केले या बटनी. मात्र जर मी म्हटलं श्रेयश इज पुअर, श्रेयश हा पुअर आहे, तर तुम्हाला अर्थ समजला, पूर्ण अर्थ आहे या सेंटेन्सला, या क्लॉजला, की श्रेयश गरीब आहे. आता मी म्हटलं श्रेयश इज व्हेरी ऑनेस्ट, श्रेयश हा खूप ऑनेस्ट आहे, तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला पूर्ण अर्थ लागला की श्रेयश कसा आहे, तो कसा आहे तर ऑनेस्ट आहे. म्हणजे पूर्ण अर्थ असणारे 2 वाक्य जोडण्याचं काम कोणी केलं, या बटनी केलं.
तर हे अशा प्रकारचे जे कंजक्शननी आपण जोडत असतो वाक्य ज्यांना पूर्ण अर्थ आहे, तर ते जे कंजक्शन असतात किंवा ते जे शब्द असतात त्यांनाच आपण कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे बघा, राम अँड हिज वाईफ. आता दोन नाव आहेत या ठिकाणी, राम आहे आणि त्याची वाईफ यांच्याविषयी आपण बोलताय. वेंट फॉर अ पार्टी. आता राम आणि त्याची वाईफ आहे ना, तर अँडनी आपण यांना जोडलंय दोन नावांना, तर हे काय झालं, अँड यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन झालं. तर याची आयडेंटिटी तुमच्या लक्षात ठेवा की यामध्ये एकतर दोन नावं आपण जोडतो. बघा याच्या डेफिनेशनमध्येच याच्या सर्व गोष्टी लपल्या आहेत. नेक्स्ट आहे की पूर्ण अर्थ असणारे सेंटेन्सेसला जोडण्याचं काम सुद्धा हे कंजक्शन करत असतात. नेक्स्ट याचा टाईप आपण बघूया. मी थोडं स्क्रीनला खाली घेते जेणेकरून तुम्हाला दिसेल. तर बघा नेक्स्ट टाईप आहे याचं सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा आपण याला सब ऑर्डिनेटर सुद्धा म्हणत असतो. याची डेफिनेशन आहे गौण उपवाक्य मुख्य उपवाक्याशी जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययी यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययी असे म्हणतात. जसे या ठिकाणी मी एक सेंटेन्स घेतलंय, वेन ही हर्ड द न्यूज ऑफ हिज ब्राईट सक्सेस. आता या ठिकाणी वेन काय आहे, तर वेननी हे दोन वाक्य जोडलेत. ऍक्च्युली जर विचार केला आपण तर त्याला आपण समजून घेऊ कसं. ही जॉय न्यू नो बाउंड्स. आता हे झालं यामध्ये दोन सेंटेन्सेस. मात्र तुम्ही जर विचार केला तर मेन क्लॉज हे आहे, तर हे जे मेन क्लॉज आहे ना, तर या मेन क्लॉज शिवाय या क्लॉजचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. जर मी म्हटलं वेन हे काय आहे, कंजक्शन आहे. वेन ही हर्ड द न्यूज ऑफ हिज ब्राईट सक्सेस. जेव्हा त्याने त्याच्या ब्राईट सक्सेसची त्याच्या यशाची न्यूज ऐकली. आता वाक्य पूर्ण झालं का, नाही झालं. म्हणजे हे वाक्य डिपेंड कोणावर आहे, तर या मेन क्लॉजवर. हे वाक्य पूर्णपणे डिपेंड आहे या क्लॉजवर. जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला दिसेल सेंटेन्सेस की ज्या सेंटेन्समध्ये पहिलं सेंटेन्स हे दुसऱ्या सेंटेन्सवर डिपेंड आहे, त्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही, तर अशा सेंटेन्सेसच्या ठिकाणी कुठलं कंजक्शन आलंय हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याची कॅटेगरी तर तुम्हाला लक्षातच येणार. मग सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स असं आपण त्याला म्हणत असतो. जसे यामध्ये हे वेन कंजक्शन आहे, याला WH कंजक्शन असं देखील आपण म्हणतो. तर बघा यामध्ये काय म्हटलं आपण की जेव्हा त्यानं त्याच्या याची सक्सेसची बातमी ऐकली, त्याच्या आनंदाला कुठलीही सीमा उरली नाही असं आपल्याला सांगायचं आहे. तर आपण जर एवढं म्हटलं तर याचा अर्थ पूर्ण होत नाही. अशा प्रकारचे काही सेंटेन्सेस तुम्हाला एक्झामला दिले जातील की यामध्ये ओळखा कुठल्या प्रकारची कॅटेगरी आहे कंजक्शनची, तर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी मी कंपेअरमध्ये सांगितल्या. आय होप हे क्लिअर झालं असेल. याचे दोनच प्रकार आहेत महत्त्वाचे आणि ते दोन्ही प्रकार आपण शिकलोय. आता जर तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचं असेल कंजक्शन, म्हणजे डिटेलमध्ये म्हणजे कसं, तर प्रत्येक कंजक्शनचा यूज कसा करायचा हे याचे टाईप्स आपण बघितले, तर त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि डिटेलमध्ये तुम्हाला त्याचा यूज कसा करायचा स्वतः तुम्ही सेंटेन्सेस बनवून यूजसुद्धा करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघितलं कंजक्शन विषयी, त्याचे टाईप्स बघितले, मेन कुठले आहेत आणि सर्व गोष्टी याच्या अकॉर्डिंग आपण कंपेअरमध्ये शिकून सुद्धा घेतल्या. तर आपला हा आजचा पार्ट संपलाय. आपण नेक्स्ट पार्टमध्ये इंटरजेक्शन बघणार आहे, ज्यामध्ये आपला लास्ट पार्ट आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मधील लास्ट टाईप आहे. तर तो शिकू आणि मग आपण अजून समोरील व्हिडिओकडे जाऊ. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच मधील लास्ट टाईप तो म्हणजे इंटरजेक्शन शिकायचं आहे. याचे टाईप्स देखील आपल्याला समजून घ्यायचे आहे डिटेल आणि याला ओळखायचं कसं हे देखील. तर याची आयडेंटिटी काय आहे हे जाणून घेऊ आपण आणि मग जाऊया आपण समोर. तर बघा इंटरजेक्शन म्हणजे होते केवळ प्रयोगी अव्यये. बघा इन अ सिंपल वे तुम्हाला सांगायचं झाल्यास आपल्या तोंडावाटे अचानक काही फिलिंग्स, काही शब्द बाहेर पडतात परिस्थितीनुसार. सपोज आपल्या समोरून आपण रस्त्यानं जात आहे आणि आपल्या समोरून एखादा साप गेला, तर आपल्या तोंडावाटे काही ना काही शब्द बाहेर पडतात. त्या परिस्थितीमध्ये ते शब्द जे असतात त्यांनाच आपण इंटरजेक्शन असं म्हणत असतो. हा असा इझी टॉपिक आज आपल्याला शिकायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इंटरजेक्शन. तर त्यापूर्वी आपण डेफिनेशन समजून घेऊ आणि मग जाऊ याला समोर समोर. इंटरजेक्शन्स आर द वर्ड दॅट एक्सप्रेस अन इमोशन ऑर सम सडन फिलिंग्स. भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असं आपण म्हणत असतो. जसं मराठीमध्ये आपण बापरे ना, हुर्रा अशा प्रकारे आपण व्यक्त करत असतो. किंवा दुःख झालं असेल तर अरे रे.
असे शब्द आपल्या तोंडावाटे परिस्थितीनुसार बाहेर पडतात. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा असतं. जसं खूप आनंद झाला, हुर्रा, हुज्जा. दुःख झाले असेल तर अलास. अशा प्रकारचे जे शब्द आहेत तेच असतात इंटरजेक्शन. तर याचे टाइप्स काय आहेत आपण समजून घेऊ आणि मग जाऊ आपण बाकी टाइप्सकडे. तर मी स्क्रीनला थोडं खाली घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सर्व टाइप्स वन बाय वन दिसतील. बघा, टाइप ऑफ इंटरजेक्शन, ज्यामध्ये फर्स्ट टाइप आहे इंटरजेक्शन्स ऑफ ग्रीटिंग, म्हणजे स्वागत करणारे उद्गार. जसं कोणाला तरी आपण भेटलो, म्हणजे कोणाला तरी आपण आपल्या फ्रेंडला भेटलो असेल तर त्यावेळी अचानक कधी कधी आपण एखाद्या आपल्या खूप दिवसानंतरच्या फ्रेंडला भेटतो, मग आपण काय म्हणतो, हॅलो, हाय, हे. तर ग्रीट करणारे जे शब्द असतात त्यांना आपण इंटरजेक्शन्स ऑफ ग्रीटिंग म्हणत असतो. स्वागत किंवा अभिवादन करण्यासाठी आपण त्यांचा वापर करत असतो. नेक्स्ट आहे बघा, इंटरजेक्शन्स ऑफ जॉय, आनंद व्यक्त करणारे उद्गार. जसं आनंद व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे उद्गार. आता हुर्रा, वाव, याहा. तर हे जे शब्द आहेत आपण आनंद व्यक्त करताना आपल्या तोंडावाटे हे शब्द आपोआप बाहेर येतात जेव्हा आपल्याला आनंद झालेला असतो, कुठली तरी चांगली गोष्ट आपण ऐकलेली असते. तर हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, तर हे येतात इंटरजेक्शन्स ऑफ जॉय. नेक्स्ट आहे बघा, इंटरजेक्शन्स ऑफ सरप्राईज, आश्चर्य व्यक्त करणारे उद्गार. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे उद्गार जे असतात, जसं ओह, व्हॉट, रिअली. असे शब्द जे आपण आश्चर्य आपल्याला जेव्हा होतं तेव्हा जे वापरतो त्यांना आपण इंटरजेक्शन ऑफ सरप्राईज असं म्हणत असतो. तर पुढील प्रकार आपण पाहू. 4 नंबरचा प्रकार आहे आणि अगदी इझी असा हा टॉपिक आहे. इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो, म्हणजे दुःख व्यक्त करणारे उद्गार जे असतात. तर या ठिकाणी बघा, दुःख किंवा निराशा व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे उद्गार, जसं अलास. अलास म्हणजे काय, अरे रे, ओह नो, अरे नाही, उप्स, चुकले. तर आपलं काही चुकलं तर आपण उप्स, हे चुकलं. तर हे जे असे शब्द असतात त्यांना आपण दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा निराशाजनक परिस्थिती असेल ते व्यक्त करण्यासाठी आपण यूज करत असतो. त्यांनाच आपण इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो असं म्हणत असतो. इंटरजेक्शन्स ऑफ अप्रुव्हल, मान्यता दर्शवणारे उद्गार. जसं प्रशंसा किंवा मान्यता व्यक्त करणारे. जर प्रशंसा करायची असेल आपण काय म्हणतो, शाब्बास, म्हणजेच काय, ब्राओ, वेल डन, वा, गुड, छान. अशा पद्धतीचे शब्द. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन ऑफ कॉलिंग अटेन्शन, लक्ष वेधणारे उद्गार. कोणाचे लक्ष वेधण्यासाठी वापरलेले उद्गार. जसं आपल्याला कोणाचं तरी लक्ष वेधायचं असेल आपण काय म्हणतो, लिसन, ऐका, लुक, पहा, हे, अरे. अशा प्रकारचे. म्हणजे यामध्येच इंटरजेक्शन ऑफ कॉलिंग अटेन्शन यामध्येच याची डेफिनेशन आहे की अटेन्शन म्हणजे लक्ष वेधण्यासाठी. तर अशा प्रकारचे हे आपण 6 टाइप्स पाहिले इंटरजेक्शनचे, जे खूप इझी होते. आय होप तुमच्या सगळ्यांना समजले असणार. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.